तुमचं सर्वांचं आजच्या एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये स्वागत आहे फ्रेंड्स. आणि आज आपण जो चर्चा करणार आहोत तो विषय आहे म्हणजे निरोगी परिवार अभियान. सर्वांना माझी स्लाइड दिसते का पहा. बॉक्समध्ये ऍक्टिव्ह राहा. काही प्रश्न विचारले तर पटापट उत्तरं द्या. आणि मीटिंग आपण थोडंसं स्पीडमध्ये घेणार आहोत. त्यामुळे बरोबर 10ला क्लोज करूयात आपण महत्त्वाच्या विषयावर बोलून. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की निरोगी परिवार अभियान म्हणजेच काय म्हणतो आपण हेल्दी परिवार. ही जबाबदारी डॉक्टरांची नाहीये. ह्या सगळ्यात पहिला मनातला भ्रम काढून टाका की काहीतरी आजार आल्यानंतर आपल्याला डॉक्टर मदत करतील. तर कधीही शक्य होणार नाही. आजार आल्यानंतर आयुष्यभराचं डॉक्टरांचं रिकरिंग चालू आहे आता. त्याच्यामुळे मेडिसिनवर अवलंबूनच राहायला नको. आपल्या परिवारामध्ये कोणती व्यक्ती आजारी पडायलाच नको. हृदयरोग, कॅन्सर असे विकार शरीरात निर्माणच व्हायला नको. म्हणून हा परिवार आहे. DXN परिवार आहे. निरोगी अभियान आहे. यालाच आपण नाव दिले निरोगी परिवार अभियान. याच्या माध्यमातून अनेक घरांमध्ये ज्याच्या प्रॉडक्टची जी ताकद आहे, जी वर्ल्डमध्ये आज 200 देशातील लोक हा प्रॉडक्ट वापरतात, हे प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. मला सर्वांनी एक प्रश्नाचं उत्तर द्या, की आज आपल्या घराघरामध्ये, गावागावामध्ये, शहरा-शहरामध्ये आपण प्रगती करत चाललोय. पण मला सांगा, की आपल्या घरामध्ये येणारं अन्न तेवढं शुद्ध आणि सुरक्षित आहे का? येस ओर नो? तुम्ही जे खाता त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं पोषण मिळतं का? तुम्ही आता भाजी खाल्ली, तुम्ही आता कोणतीही भाजी खाल्ली किंवा कोणतंही फूड खाल्लं असेल, शरीराला ही भाषा कधीच कळत नाही, की तुम्ही काय खाल्लं. शरीर कधी हे पाहत नाही, की तुम्ही आज कोणती भाजी खाल्ली. शरीर पाहतं यातून मी काय न्यूट्रिशन मिळवले. म्हणून आज जे समाजामध्ये आपण पाहतो न्यूट्रास्युटिकल रिव्होल्यूशन म्हणजे पोषक तत्वांशी संबंधित असणारी क्रांती, ही आज घराघरात घेऊन जाणं गरजेचं आहे. अनेक मोठ्यात मोठे ॲलोपॅथीचे डॉक्टर्स किंवा खूप म्हणजे आपण म्हणतो, की मेडिकल सर्जनपर्यंतची जी लोकं आहेत, त्यांच्या घरामध्ये खूप मोठ्या समस्या निर्माण झाल्यानंतर ते सुद्धा न्यूट्रास्युटिकल बरोबर कनेक्ट झाले. त्यांना देखील कळालं, की फक्त ॲलोपॅथिक ड्रग किंवा फक्त मेडिसिन खाऊन आपण निरोगी राहू शकत नाही. आज अशा अनेक समस्या निर्माण होण्याच्या पाठीमागं आपल्या शरीरामध्ये पोषणाची कमतरता हे एक सर्वात मोठं कारण समजलंय. ज्याच्या माध्यमातून आज जर एखाद्याला ओबेसिटी पासून, हृदयरोगापासून, कॅन्सरपासून, एपिलेप्सी, स्ट्रोक बसतात. काही लोकांच्या शरीरामध्ये असे काही आजार होतात, की ज्याचं काही उत्तरच सापडत नाही. या सगळ्यांच्या पाठीमागे एक महत्त्वाचं कारण लक्षात आलं आणि ते म्हणजे काय आहे? संतुलित आहाराचा अभाव, कुपोषणाचं कारण, पोषक तत्वांची कमतरता याच्यामुळे प्रचंड प्रमाण वाढत गेले. अशी वेळच येऊ नये म्हणून समाजाची मदत करूयात. म्हणून इथं सुंदर वाक्य आहे, की कॅन हेल्पिंग टू अदर्स मेक यू हॅपी? लोकांची मदत केल्यानंतर तुम्हाला समाधान वाटेल का नाही वाटेल सांगा बरं? तुमच्यामुळे अनेक लोकांच्या जीवनामध्ये एक चांगली माहिती घेऊन जाणं, त्यांच्या जीवनामध्ये समाधान घेऊन येणं, तर ते रिअली आपण म्हणतो हेल्पिंग टू अदर्स ब्रिंग यू सक्सेस. मेक यू हॅपी. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समाधान पाहिजे असेल तर समाजाची मदत करा. आज सगळ्या लोकांनी सांगितलं, की मार्केटची सर्वात मोठी प्रॉब्लेम शोधून काढा आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन बना. तर उद्याचे मिलेनियर तुम्ही बनू शकता. उद्याचे सर्वात मोठी व्यक्ती तुम्ही बनू शकता. याच्यासाठी समाजामध्ये अनेक समस्या आहेत आणि त्या समस्यांचं उत्तर जर तुमच्याकडे असेल, तर मात्र झोकून द्या मार्केटमध्ये. म्हणून इथं छान वाक्य आहे, लाइफ मोस्ट अर्जंट क्वेशन इज व्हॉट आर यू डूइंग फॉर अदर्स? खूप सुंदर आणि अर्जंट क्वेश्चन आहे तुमच्याकरता, की तुम्ही आज इतरांसाठी काय करत आहात? की फक्त आपण एखादा जॉबला जाणारा व्यक्ती पहा, सकाळी 8:30ला जॉबला जातो, संध्याकाळी 6ला घरी येतो. तर तो फक्त आपली गाडी, आपली घर, आपली बायको, आपलीच परिवार, आपलाच मुलं एवढाच फक्त त्यांचा परिवार आहे. त्या दिवसभरामध्ये दिलेल्या 8 ते 10 तासामध्ये समाजाची काय फायदा होतोय? काहीच नाही. स्वतःसाठी जगणारी लोकं कायम स्वतःसाठीच मरतात मग. म्हणून अशा वेळेला सांगता येतं, की लाईफ इज मोस्ट अर्जंट क्वेशन इज व्हॉट आर यू डूइंग फॉर अदर्स? या इंडस्ट्रीच्या माध्यमातून, या DXN प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण अनेक लोकांची परिवारामध्ये मदत करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने करू शकतो. एवढंच नाहीये, तर ही कुपोषण मुळापासून काढून टाकणारी सर्वात मोठी क्रांती बनलेली आहे ऑलरेडी. फक्त आपल्या बऱ्याचशा लोकांना हे उपलब्ध नसल्यामुळं माहिती होत नाहीये. चाइल्ड सफरिंग फ्रॉम ॲक्यूट मालन्यूट्रिशन मी पहिलाच फोटो तुम्हाला दाखवतोय. हा एक असा फोटो आहे, की ज्याला म्हणतो आपण अतिशय कुपोषित मुलगा. ज्याच्या शरीरामध्ये अगदी ज्याला म्हणतो, की अगदी शरीरामध्ये पोषणाची कमतरता आणि 90 दिवस स्पिरुलिना 3 ग्राम खाल्ली. पर डे 3 ग्राम स्पिरुलिना खाल्ल्यानंतर सेम चाइल्ड आफ्टर टेकिंग स्पिरुलिना 90 डेज तुम्ही क्लॅप करू शकता. फंटास्टिक. हा 90 दिवसातला परिणाम आहे फक्त. 90 डेज डेली 3 ग्राम स्पिरुलिना एवढा मोठा बदल निर्माण करू शकते. तर आपण आपण असा विचार करू आपल्या घरातली मुलं निरोगी राहणं. आपल्या घरामध्ये जितकी लोकं श्रीमंत आहेत, जेवढा परिवार श्रीमंत आहेत, समाजामध्ये जेवढी लोकं श्रीमंत आहेत, तेवढी घरातली मुलं आता प्रचंड प्रमाणामध्ये चुकीचा आहार घेत आहेत. चुकीची जीवनशैली आता पाहत आहेत.
आणि अशा वेळेला जे शरीराला पाहिजे ते पोषण देऊ शकत नाहीत. घरं जेवढी श्रीमंत, तेवढी घरातली मुलं देखील कुपोषित होत चाललेली आहेत. आणि याचाच परिणाम खूप मोठा होतोय मित्रांनो. आणि स्पिरुलिना एक वर्ल्ड वाईड रिकॉग्नाइज्ड फूड आहे. याला आपण शब्द आणि सोप्या भाषेत बोलूया. स्पिरुलिना हे जागतिक परिषदेने सर्वमान्य केलेलं अन्न आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी सर्वमान्य केलेलं अन्न आहे. याला सप्लिमेंट किंवा याला कोणतंही आपण याला असं नाव देऊ शकत नाही, न्यूट्रिशनल सप्लिमेंट. हे एक अन्नच आहे. म्हणून हे 1 ग्रॅम, 3 ग्रॅम, 4 ग्रॅम, 5 ग्रॅम खाता येतं. जादा खाल्लं तरी काही प्रॉब्लेम नाही. कुणी जर ठरवलं मी एकदम याच्या 30 कॅप्सूल खाल्ले, मी 60-60 खाल्लेले आहेत एका दिवसाला. 60 स्पायरुलिना. त्यामुळे जादाही खाऊ शकता. इंडियन मेडिकल असोसिएशनचा सपोर्ट येतो, इम्सामचा सपोर्ट आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा सपोर्ट आहे, नासाचा सपोर्ट आहे, युनायटेड नेशनचा सपोर्ट आहे. इंटरनॅशनल गव्हर्नमेंटल मायक्रो अल्गी स्पिरुलिना अगेन्स्ट माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण दूर करणारी सर्वात मोठी ऑर्गनायझेशन जगामध्ये कोणती तर इम्साम आहे. आणि त्या इम्सामचं कोलॅबोरेशन डीएक्सएन बरोबर झालं आणि अतिकुपोषित मुलांना देखील स्पिरुलिनाचा खूप चांगला फायदा करून द्यायला सुरुवात केली. म्हणजे एवढं सोशल कॉज आपल्या सोबत आहे, की आज आपण पाहतो ही रियालिटी आहे. पहा स्क्रीनवरती आपण थोडीशी समस्या पाहूया मार्केटमध्ये. तीव्र कुपोषणामुळे दररोज प्रतिदिन 40,000 बालकांचा मृत्यू होतोय आणि त्यामध्ये भारतामध्ये 64% मुलं कमी अधिक प्रमाणात कुपोषित पाहायला मिळत आहेत. म्हणजे तीव्र कुपोषणाच्या कारणामुळं एका दिवसाला 40,000 मुलांची डेथ होतीये. इतकं कुपोषण प्रचंड प्रमाणात वाढलंय. एक काळ असा होता, की आपल्या जमिनी, शेती एवढ्या होत्या, की लोकं शेतीमध्येच फक्त काम करत होते. आपले आजी-आजोबा, त्यांचे आजी-आजोबा. त्यांना फक्त उदरनिर्वाह शेती हा होता. पण आता शेतीचे इतके तुकडे, तुकडे, तुकडे होत गेलेत, की मग सगळ्यांना शहराकडे धाव घ्यावा लागली. आणि अशामुळे आपल्याला कमीच्या जागेमध्ये छोट्याशा शेतीमध्ये मोठं उत्पादन निर्माण करण्याची क्षमता निर्माण करावी लागली आणि याच्यामुळे आपण नैसर्गिक अन्नाकडून केमिकल आणि पेस्टिसाइड्स आणि याचा अनेक प्रकारांचा वापर करून आज आपण हायब्रिड अन्नाकडे प्रवास केला. कमी जागेमध्ये जास्त उत्पादन मिळवण्याच्या नादामध्ये आपल्या शरीराला जे पाहिजे ते सगळे पोषक तत्व आपण काढून टाकले आणि शरीराला फक्त विष भरपूर प्रमाणामध्ये जायला लागले. आणि याच्यामुळेच आपण पाहतोय, की आज जितकी प्रगती होत जाणार, तेवढं कुपोषणचं प्रमाण वाढत जाणार. याचं एक सुंदर उत्तर तुमच्याकडे असायला पाहिजे, कारण किती लोक म्हणतात, "बरोबर आहे सर, याचं उत्तर आपल्याकडे असायला पाहिजे." येस, स्पिरुलिना म्हणजे मी तुमच्या समोर सांगतो, स्पिरुलिना हे एक नेचर सप्लिमेंट आहे. सुपर फूड आहे, नॉट सप्लिमेंट, सुपर फूड. याचा अर्थ काय होतो? स्पिरुलिना हे एक निळ्या आणि हिरव्या रंगाची अलगी आहे. याला तुम्ही ब्लड ह्या नावाने ओळखू शकता. जसं शरीरामध्ये रक्त आहे आणि रक्त जसं शरीरामध्ये तयार होतं, तसं निसर्गामध्ये हिरवं रक्त तयार होतं. आणि हे जर शरीरामध्ये प्रवेश केलं, तर तुमच्या शरीरामध्ये प्युअर आणि चांगल्या रक्ताची निर्मिती करण्याची क्षमता या स्पिरुलिना नावाच्या प्रॉडक्टमध्ये आहे मित्रांनो. सुपर फूड ऑन अर्थ. जागतिक परिषदेने याला जगातील सर्वोत्तम अन्न असं म्हटलं गेलेलं आहे. आणि तुमच्या समोर आता स्क्रीनवरती दिसतंय ते स्पिरुलिना एक WHO, नासा आणि युनायटेड नेशनच्या माध्यमातून सुपर फूड म्हणलं गेलंय. सुपर फूड. विचार करा, जे ग्रेटेस्ट आहे, जे सुपर आहे, ते द्यायला आवडेल का नाही आवडेल? याच एका रिझनमुळे बराक ओबामा आणि त्यांची पूर्ण फॅमिली आज 1908 सालापासून 2008 पर्यंत कंप्लीटली याचे गुडविल अँबॅसेडर होते. 1908 ते 1908 सालापासून 2019 पर्यंत. 2019 सालापर्यंत नीट ऐका. 2008 पासून 2019 सालापर्यंत कंप्लीटली म्हणजे आत्ताच 3 वर्षापूर्वीपर्यंत आज आपण पाहतोय, की आपले जे बराक ओबामा आणि त्यांची पूर्ण फॅमिली आहे, ही गुडविल अँबॅसेडर म्हणजे काय? सद्भावना. गुडविल म्हणजे सद्भावना. बरोबर आहे ना? अँबॅसेडर म्हणजे काय? अँबॅसेडरचा अर्थ काय? दूत, सद्भावना दूत, गुडविल अँबॅसेडर. सो एक अतिशय चांगली गोष्ट आपल्यासाठी आहे. आणि 2019 सालानंतर स्पिरुलिनाचे गुडविल अँबॅसेडर बराक ओबामाच्या नंतर जर कुणाला नियुक्त केलं असेल, तर त्यांचं नाव आहे आपल्या कंपनी DXN कंपनीचे फाउंडर दतुक डॉक्टर लीम सिओजीन. तुम्ही क्लॅप करा, जोरदार क्लॅप, जोरदार क्लॅप. फंटास्टिक, फंटास्टिक. जोरदार क्लॅप. DXN इन शॉर्ट मध्ये जर सांगायचं झालं तर स्पिरुलिना उत्पादन करणारी जगातली सर्वात नंबर 1 आणि सर्वात लार्जेस्ट कंपनी बनलेली आहे. वी आर द नंबर 1 मॅन्युफॅक्चरर ऑफ स्पिरुलिना. किती लोकांना वॉव फील होतंय, फंटास्टिक फील होतंय. स्पिरुलिना देणारे अनेक लोक आजूबाजूला असतील, पण पूर्ण विश्वामध्ये सर्वात जास्त स्पिरुलिना उत्पादन करणारी कोणती कंपनी आहे बरं? तिचं नाव आहे DXN.
आणि याच्यामुळं डॉक्टर लीम सीओजी म्हणजे कंपनीचे फाउंडर आज आपले डीएक्सएन मध्ये फाउंडर आहेत. परंतु इम्साम या ऑर्गनायझेशन सोबत कुपोषण दूर करण्याच्या दृष्टीने गुडविल अँबॅसेडर आहेत. ही आपल्याकरता खूप मोठी गुड न्यूज आहे. ओबामांच्या जागेवरती आता हा फोटो लागतोय. एवढं उत्पादन बनवण्याची क्षमता आहे, की आज पूर्ण 200 देशांमध्ये असा एकही देश नाही, की ज्या देशामध्ये स्पिरुलिना नाही आता. त्यामुळे डीएक्सएनचा सगळ्यात प्रायमरी आणि कोर प्रॉडक्ट गॅनोडर्माच्या नंतर जर दुसरा कुठला असेल, तर तो स्पिरुलिना बनलेला आहे. आणि जगातल्या 200 देशांमध्ये जेवढ्या ठिकाणी डीएक्सएनचे ऑफिसेस आहेत, तिथं सगळं डीएक्सएन स्पिरुलिना उपलब्ध आहे आणि आपण 26 फॅक्टरी निर्माण केलेल्या डीएक्सएननी. किती फॅक्टरी आहेत वर्ल्डमध्ये? 26. म्हणून वी आर द नंबर 1 लार्जेस्ट मॅन्युफॅक्चर ऑफ स्पिरुलिना. ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवा, की आम्ही नंबर 1 आहोत मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. ही एक मिशन आहे आणि ही स्वास्थ्य क्रांतीची मिशन आहे. याच्यामध्ये डीएक्सएन अनेक लोकांची मदत करायला तयार आहे. गॅनोडर्मा तुम्ही आता पाहिला, हा पहिला प्रॉडक्ट डीएक्सएनचा इंट्रोड्यूस केलेला. अव्वल नंबरची जगातली नंबर 1 वनस्पती आणि डॉक्टर लिमनी हाच विचार केला होता, जे सगळ्यात उच्च कोटीचं आहे. ज्याला म्हणतो आपण सर्वात अव्वल आहे, तेच आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे. म्हणून गॅनोडर्मा बद्दलचं आपण एक प्रेझेंटेशन मागच्या वेळी पाहिलं होतं. तसं गॅनोडर्मा हे उच्च कोटीचं शरीरासाठी जडीबुटीमध्ये राजा आहे. संपूर्ण शरीराचं मेकॅनिकचं काम हा गॅनोडर्मा करतो. इज अ मेकॅनिक रिपेरर. रिपेअरिंगचं काम करतो. पण संपूर्ण पोषण देण्यासाठी जी सर्वात उच्च कोटीची वनस्पती जर कुठली असेल, तर तिचं नाव आहे स्पिरुलिना. हा तुम्ही स्पिरुलिनाचा पॉन्ड पाहताय, जो की आपला पॉंडिचेरीमध्ये सर्वात मोठा पॉन्ड इंडियामध्ये आता आहे. आपल्या सिद्दीपेठला पण आहे. पण सिद्दीपेठपेक्षा जास्त मोठा पॉन्ड, सिद्दीपेठपेक्षा जास्त मोठं उत्पादन भारतामध्ये निर्माण होतं पॉंडिचेरी या ठिकाणी. पॉंडिचेरीमध्ये डीएक्सएनचा स्वतःचा पॉन्ड आहे. त्यानंतर अशा टॅबलेट बनतात, कॅप्सूल बनतात. त्याची मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस होते आणि डीएक्सएन एकमेव अशी कंपनी आहे, की जी तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग युनिट दाखवायला तयार आहे. फॅक्टरी बघायला आपण जाऊ शकतो. इतकं सुरक्षित, की तुम्ही हे सगळं जे काय होत आहे, ते सगळं तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी जाऊन पाहून येऊ शकता. आणि त्यासाठी कंपनी काही अनाउन्समेंट पण आपल्यासाठी करते. कल्टिव्हेशन पाहताय तुम्ही. हे समोर जो पाऊंड दिसतोय तुम्हाला, हा स्पिरुलिनाचा पाऊंड आहे. या पाण्यामध्ये स्पिरुलिना तयार केली जाते आणि उच्च प्रतीची वर्ल्ड हेल्थ क्वालिटीची आणि जागतिक दर्जाची स्पिरुलिना बनवती डीएक्सएन कंपनी. काही लोक मला भेटतात, तर मी त्यांना डायरेक्ट प्रश्न विचारतो, "सर लोकल स्टँडर्ड आवडेल का तुम्हाला इंटरनॅशनल स्टँडर्ड आवडेल?" तर इमिजिएटली म्हणतो, "सर इंटरनॅशनल स्टँडर्ड कधी पण चांगलं." युरोपनी पण मान्य केलं, अमेरिकानी पण मान्य केलं, साऊथ आफ्रिकन रिजननी मान्य केलं, बऱ्याचशा लॅटिन अमेरिकन कंट्रीनी मान्य केलं, गल्फ कंट्रीजनी मान्य केलंय. तर जगातली सर्वात उच्च कोटीची स्पिरुलिना देण्याची ताकद डीएक्सएन ठेवते. म्हणून आपल्याला डीएक्सएन सोबत कनेक्ट व्हायचं आहे. डीएक्सएनचं प्रॉडक्ट आपल्या घराघरामध्ये असलं पाहिजे. डीएक्सएन सोबत आपला रिश्ता लाईफटाईम आहे. आपला आयडी बनतो, तो जागतिक बनतो आणि याच्या माध्यमातून अनेक फायदे आपल्या परिवाराला मिळतात. ही स्पिरुलिना तुम्ही घराघरामध्ये पोहोचवत आपल्या घरामध्ये आयुष्यभरासाठी फ्रीमध्ये खाऊ शकता. किती लोकांना आवडेल फ्रीमध्ये खायला? पटकन सांगा बरं. हे फॅक्टरीचे काही फोटो पटपट दाखवतोय मी तुम्हाला. त्यासाठी एवढं तर लक्षात येईल, की बऱ्याच कंपन्या भारतामध्ये आल्या आणि गेल्या, परंतु अशा पद्धतीची कंपनी एक रिअल कंपनी बनते. म्हणून याला नेहमी टॅगलाईन बनते, डीएक्सएन एक रिअल कंपनी आहे. ज्याची फॅक्टरी, फार्म हाऊस, कल्टिव्हेशन, मॅन्युफॅक्चरिंग युनिट हे सगळं काय पाहता येतं आपल्याला. म्हणून आपल्यासाठी डीएक्सएन आपल्या नातवांचं देखील फ्युचर सुरक्षित करण्याची ताकद ठेवते. हा तुम्ही डीएक्सएनचा तेलंगणामधला फॅक्टरी हाऊस पाहताय. हैदराबादमध्ये जगातली सगळ्यात मोठी फॅक्टरी आता भारतामधली आणि हैदराबादमध्ये आहे आणि ती सर्वात मोठी फॅक्टरी आतापर्यंतची आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेने स्पिरुलिना जगातील सर्वोत्तम अन्न म्हटलंय. या ठिकाणी एखादी माता जर असेल आणि तिचं बाळ जर छोटं असेल, तर मी त्या मातेला प्रश्न विचारायला तयार आहे, की जर जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन एखाद्या वनस्पतीला जगातील सर्वोत्तम अन्न म्हणत असेल, तर ते अन्न आपल्या बाळाला तुला द्यायला आवडेल का नाही? मातेला प्रश्न आहे. त्या आईला प्रश्न आहे माझा, ते तुमच्या मुलाला, तुमच्या छोट्याशा बालकाला तुम्हाला द्यायला आवडेल का नाही? प्रेग्नंट महिलांना घराघरामध्ये द्यायला पाहिजे का नाही? तुम्हीच सांगा मला. का विचारत बसायचं डॉक्टरांना? का विचारत बसायचं आई-वडिलांना? का विचारत बसायचं सासू-सासऱ्यांना? स्पिरुलिना जागतिक आरोग्य संघटनेने सर्वोत्तम अन्न असं म्हटलंय. द ग्रेटेस्ट फूड ऑन अर्थ. या धरतीवरती जर ग्रेटेस्ट काय असेल, तर ते आहे आईचं दूध. येस ओर नो? किती लोक मानतात बरोबर आहे सर? येस, जल्दी, 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 फास्ट, फास्ट. आईच्या दुधामध्ये जे काही इम्युनोग्लोबिन्स मिळतात, IgG, IgM, IgA हे इम्युनोग्लोबिन्स
म्हणजे ज्यावेळी बाळ जन्माला येतं, पहिला दिवस ते जन्माला येतं आणि पहिल्या दिवशी जे आईचं दूध प्राशन करतं, त्यावेळी त्याच्या शरीरामध्ये इम्युनोग्लोबिन्स म्हणजे इम्युनिटी शक्तीचे कण तयार करण्याची ताकद ही आईच्या दुधामध्ये आहे. आईच्या दुधानंतर जर जगामध्ये दुसरा काही चांगलं अन्न म्हणून पर्याय असेल, तर तो एकमेव आहे. त्याचं नाव आहे स्पिरुलिना. म्हणून हे प्रत्येक घरातल्या व्यक्तीनी म्हणजे प्रत्येक लहान बालकापासून, प्रेग्नंट महिलांपासून, आजी-आजोबांपर्यंत आजारी असो अथवा नसो, सर्वांनी याचं सेवन केलं पाहिजे. ज्यांना असं वाटतं, की आपण चांगलं अन्न आज खाऊ शकत नाही, त्या सर्वांसाठी स्पिरुलिना होलसम फूड. आता होलसम फूड म्हणजे काय हो मित्रांनो? होलसम फूडचा अर्थ असा होतो फ्रेंड्स, होलसम फूड म्हणजे संपूर्ण आहार. संपूर्ण आहार. याचा अर्थ काय झाला? कोणतीच कमतरता शरीराला राहू नये जर असं तुम्हाला वाटत असेल, तर स्पिरुलिनाचं सेवन रोज 3 ग्राम पर्यंत करायला सुरुवात करा. लिहा सर्वांनी लिहा 3 ग्राम. सर्वांनी 3 ग्राम लिहा. लहान बालकांना 3 ग्राम देतोय आपण. तर मोठी लोकं काय 1-1 कॅप्सूल आणि 2-2 कॅप्सूल खात बसलेत. जरा समजून घ्या हा पॉइंट. बऱ्याचशा लोकांना अजूनही डोस सांगता येत नाहीये. ते काय म्हणतात माहिती आहे का, सकाळी 2 खा आणि संध्याकाळी 2 खा. अरे, ज्यावेळी आपण छोट्या बालकांना 3 ग्राम देतो, तर मोठ्यांना कमीत कमी 4 ते 5 ग्राम दिलं गेलं पाहिजे. वजनाप्रमाणे जर विचार केला, तर ज्याचं वजन 50 किलो आहे त्याने 5 ग्रॅम खायला पाहिजे. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. म्हणून कोणीही खाताना कमीत कमी खायचं तर 3 ग्रॅम दिवसाला. 3 ग्रॅम म्हणजे किती खायचं? तर स्पिरुलिनाच्या प्रत्येक टॅबलेट किंवा कॅप्सूलचं जे वजन आहे ते 300 मिलीग्राम आहे. म्हणजे 3 ग्रॅमचा अर्थ होतो एका दिवसामध्ये 10 टॅबलेट किंवा 10 कॅप्सूल खायच्यात मिनिमम. लिहा, लिहा. सर्वांनी लिहा. 10 टॅबलेट किंवा 10 कॅप्सूल मिनिमम एका दिवसामध्ये खायच्यात. मॅक्सिमम 20-30 खाल्ल्या तरी चालतील. असा तुम्ही ज्यूस बनवून पिऊ शकता. माझ्यासमोर बघा स्पिरुलिनाचा लेमॉन्जी रोझेलचा ज्यूस आहे हा. दिसतोय सगळ्यांना? येस. क्या बात है! ग्रीन कलरचा मस्तपैकी ब्लड आहे हा आपल्यासाठी. प्युअर एनर्जी ज्यूस. लवकर लिहा, लवकर लिहा, फास्ट लिहा. म्हणून आपल्याला प्रत्येकाने मिनिमम 3 ग्रॅम म्हणजे 10 कॅप्सूलचा डोस प्रत्येक घरात सांगायला सुरुवात करा. येस. मग सकाळी 3 का, दुपारी 3 का, संध्याकाळी 3 का चालेल 9 झाल्या. सकाळी 4 संध्याकाळी 6 का चालेल काही प्रॉब्लेम नाही. पण एका दिवसामध्ये 10 कॅप्सूल खा. तुमच्या शरीरात कधीही कोणतीही पोषणाशी संबंधित समस्या निर्माण होणार नाही. तुमच्या जीवनामध्ये पोषणाशी संबंधित कोणतीही मोठी हेल्थ प्रॉब्लेम बॉडीत तयार होणार नाही. स्पिरुलिना स्वतः बॉडी अल्कलाईन करत असल्यामुळं ती अँटी कॅन्सर प्रॉपर्टी सुद्धा बॉडीला देते. स्पिरुलिनामुळे बऱ्याचशा व्हायरसपासून तुम्हाला लढण्याची ताकद मिळते. स्पिरुलिनामध्ये सल्फोलिपिड आणि ग्लायकोलिपिड्स असल्यामुळं ते अनेक बॅक्टेरिया, व्हायरस, इन्फेक्शन याच्याशी लढण्याची ताकद स्पिरुलिनामध्ये आहे. स्पिरुलिनाला एकपेशीय निळे-हिरवं शेवाळ म्हणतात. एकपेशीय याचा अर्थ होतो सिंगल ऑर्गॅनिझम. याचा अर्थ काय समजून घ्या व्यवस्थित कागदावरती लिहा. कोणताही व्हायरस हा मल्टी ऑर्गॅनिझम असतो. मल्टी ऑर्गॅनिझम आणि व्हायरस मल्टी ऑर्गॅनिझम असल्यामुळे तो सिंगल ऑर्गॅनिझमवर अटॅक करतो. म्हणजे आपल्या प्रत्येक पेशी ह्या सिंगल ऑर्गॅनिझममध्ये आहेत. आणि व्हायरस जेव्हा बॉडीमध्ये जातो, तर तो एक-एक पेशीवरती अटॅक करायला सुरुवात करतो. सांगतो शेवटी. तर स्पिरुलिना आपल्यासाठी काय आहे, एकपेशीय आहे. म्हणजे काय, ज्यावेळी स्पिरुलिनाचं सेवन तुम्ही करता, त्यावेळी तो आपल्या पेशींना एक असं कवच तयार करून देतो, की तो व्हायरस त्या पेशींचं काही बिघडवू शकत नाही. त्या व्हायरस सुद्धा वाटतं, की हे सुद्धा सिंगल ऑर्गॅनिझम माझ्यासारखंच आहे. त्यामुळे तो कन्फ्यूज होऊन जातो आणि ज्याला कन्फ्यूज करण्याची ताकद ह्या स्पिरुलिनामध्ये व्हायरस सुद्धा शरीराच्या आतमध्ये गोंधळून टाकून देऊ शकतो. म्हणून जादा खा. बॅक्टेरियाचं वातावरण वाढलं, इन्फेक्शनचं वातावरण वाढलं आणि कुठला एखादा व्हायरल फीव्हर आला, व्हायरल एखादी इन्फेक्शन्स आली, तर तुम्ही 15-15, 20-20 पिरुना खायला सुरुवात करा. तुमची इम्युनिटी एवढी स्ट्राँग राहील आणि तुम्हाला ते व्हायरस शरीराचं जास्त नुकसान होऊ द्यायला नाही. किती तुम्हाला पॉवरफुल पॉइंट वाटतं लिहा, पॉवरफुल सर, इम्पॅक्टफुल. येस, इम्पॅक्टफुल. जबरदस्त. लिहूला, लवकर लिहा. चला आपण पुढे जाऊयात. स्पिरुलिना 1 किलो स्पिरुलिना इज इक्वल टू 1000 केजी. आता याला नासा डिक्लेरेशन याच्यावर फोटो कुणाचा पाठवलाय बघा बरं स्क्रीनवरती. सायंटिस्ट फ्रॉम नासा टेस्टेड अँड फाउंड दॅट. हे कुणी टेस्ट केलंय? सायंटिस्ट फ्रॉम नासा. गुगल करून बघा. ChatGPTला विचारून पहा. कोणतंही तुम्ही इंटरनेटच्या रिसर्चमध्ये जाऊन पहा. तर हे नासानी अवकाशातील अन्न म्हणून डिक्लेअर केलं. सुनीता विल्यम, कल्पना चावला जेवढी लोकं स्पेसमध्ये जातात, ते 6 महिने, 8 महिने, वर्षभर राहतात. काय खातात बरं? ते स्पिरुलिना खातात तिथे. का बरं? याचं रिझन पहा स्क्रीनवरती. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो इथं समोर स्क्रीनवर पहा. जेवढ्या पालेभाज्या, जेवढी फळं आणि जेवढं काही तुम्हाला समोर दिसतंय मंडईमध्ये जातात तेवढं 1000 किलो पालेभाज्या. ओह माय गॉड! 1 टन.
1000 किलो पालेभाज्या स्पेसमध्ये घेऊन जाणं सोपं आहे का 1 किलो घेऊन जाणं सोपं आहे? मी सगळ्यांचा चॅटवर होते. सगळ्यांनी ऍक्टिव्ह राहा प्रोग्राममध्ये. खूप महत्त्वाची माहिती मिळते तुम्हाला. आणि हे फक्त तुम्ही असं कुठेतरी काहीतरी करताय असं नाही. मला पूर्ण अटेन्शन दिसला पाहिजे तुमचा. पे अटेन्शन. सुषमा मॅडम लिहितायत, श्रीराम सर लिहितायत, मिनल मॅडम लिहितायत. पटपट लिहा, पटपट लिहा, स्पीडमध्ये लिहा. 1 किलोग्रॅम घेऊन जाणं सोपं आहे का 1000 किलो घेऊन जाणं सोपं आहे? हे नासाच्या लक्षात आलंय. नासा म्हणते 1000 किलो पालेभाज्यांची तुलना भाजीपाल्यातल्या सर्व अन्न घटकांची तुलना 1000 किलो असॉर्टेड म्हणजे निवडलेल्या जर मी स्पिरुलिना बरोबर केली, तर त्याची तुलना फक्त 1 किलो स्पिरुलिना बरोबर होते. म्हणून 1 किलो स्पिरुलिना कॅरी करता येते. आणि 1 ग्रॅम, 3 ग्रॅम जर खाल्लं तर शरीराला प्रचंड प्रमाणामध्ये पोषण 3 ग्रॅम खाल्ली स्पिरुलिना तर प्रचंड प्रमाणामध्ये पोषण देण्याची ताकद त्या स्पिरुलिनामध्ये आहे. दुसरा प्रश्न, तुमच्या घरामध्ये सफरचंद तुम्ही कधी-कधी आणता का रोज आणता? लवकर सांगा आणि फास्ट सांगा. स्पिरुलिना कधी आणता सॉरी सफरचंद कधी आणता? रोज आणता का कधी-कधी आणता? बऱ्याचशा लोकांना विचारून पहा, रोज ॲपल खायला पाहिजे, पण रोज खाऊ शकत नाही. चॉईस आणि प्राईस दोन्ही गोष्टी बघाव्या लागतात. कधीतरी आणतो आपण. म्हणून इथं म्हटलं जातं, की कधीतरी खायला पाहिजे का रोज खायला पाहिजे? तर लगेच लोकं म्हणतात, रोज सफरचंद खायला पाहिजे. अँटिऑक्सिडंट प्रॉपर्टी त्याच्यामध्ये आहेत. मग जर रोज सफरचंद खाल्लं, तर सफरचंदाने येणारे गुण रोज शरीराला मिळतील. रोज ब्लडमध्ये जातील. बरोबर? परंतु तुम्हाला जर हे लक्षात आलं, की 27 सफरचंद एका तराजूमध्ये ठेवा. किती सफरचंद? 27 सफरचंद एका तराजूमध्ये ठेवा आणि दुसऱ्या बाजूला फक्त 3 ग्रॅम स्पिरुलिना ठेवा. 1 ग्रॅम स्पिरुलिना ठेवा. तर त्याची तुलना भाजीपाल्यातल्या त्या 27 सफरचंदाबरोबर आहे. वॉव! फंटास्टिक. 5 किलो सफरचंद एक कोणीही व्यक्ती खाऊ शकत नाही. एक काय सर लहान बाळ पण खाऊ शकत नाही. कुणीच खाऊ शकत नाही. एक परिवार पण एका वेळी खाऊ शकत नाही. एका दिवसात खाऊ शकत नाही. पण 27 सफरचंदात जेवढी ताकद आहे, तेवढी मात्र आपल्याला 3 ते 4 कॅप्सूलमध्ये मिळते. येस, अर्धा डझन केळी खाण्यापेक्षा 4 कॅप्सूल स्पिरुलिना खा. अर्धा लिटर दूध पिण्यापेक्षा 4 कॅप्सूल स्पिरुलिना खा. वाटाणा, हिरव्या पालेभाज्या 1-1 किलो खाण्यापेक्षा 4 कॅप्सूल स्पिरुलिना खा. याचा अर्थ नेहमीचा पॉइंट लक्षात ठेवा, की मग सर मी पालेभाज्या खायच्याच नाहीत का? सर तुम्ही छान माहिती देताय. मग आम्ही जेवणच नाही केलं तर चालेल का? नाही. जेवण करावंच लागेल, कारण जेवणामध्ये फॅट्स असतात. फॅट्स ही सुद्धा तुमच्या शरीराची गरज आहे. जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, कॅलरीज असते, है ना? येस ओर नो? हे सगळे घटक तुमच्या शरीराला आवश्यक आहेत. त्याला म्हणतात अं, त्याला मॅक्रो न्यूट्रिशन म्हणतात. आणि दुसरे जे घटक असतात त्याला म्हणतात अतिसूक्ष्म जीवनसत्वे, मायक्रो न्यूट्रिशन्स ते मात्र आजच्या आहारामधून नाहीसे होत चाललेत. म्हणून पोटभर जेवण करा, पण मायक्रो म्हणजे अतिसूक्ष्म जीवनसत्वांच्या पूर्ततेसाठी स्पिरुलिनाचं सेवन मात्र रोज करायला सुरुवात करा. वॉव! जबरदस्त, जबरदस्त, फंटास्टिक. बघा चिकन काही लोकं खातच नाहीत म्हणून तर त्यांना व्हिटॅमिन B12 ची पण इंजेक्शन घ्यावी लागतात. कारण माहिती तुम्हाला, की तुम्हाला जे मांसाहारी पदार्थ असतात त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने व्हिटॅमिन B12 जास्त प्रमाणात आहे. बरेचसे लोकं ते खातच नाहीत. म्हणून डॉक्टर बायोसोळा म्हणतात, की तुम्ही कमीत कमी अंड तरी खायला सुरुवात करा, थोडी मासे खायला सुरुवात करा. तर ते नाही खाऊ शकत, तर त्या सर्वांसाठी उत्तम नॅचरल शाकाहारी सोर्स जर काय असेल तर स्पिरुलिना आहे. दुसरं ओमेज म्हणतो आपलं, ओमेगा फॅटी ॲसिड लिहा, लिहा सर्वांनी लिहा पेपरमध्ये लिहा. ओमेगा फॅटी ॲसिड, ओमेगा 6, ओमेगा 3, ओमेगा 9 असे जे घटक असतात, हे घटक आपल्याला मोस्टली हे कशामध्ये मिळतात? नॉन-व्हेजमध्ये मिळतात. माशाच्या त्या माशामध्ये मिळतात, फिशमध्ये मिळतात. परंतु ते सुद्धा ओमेगा फॅटी ॲसिड आपल्याला स्पिरुलिना सपोर्ट करू शकते. म्हणजे काही घटक असतात ते तुम्ही नॉन मधून घेऊ शकत नाही. नॉन-व्हेजमध्येच मिळतात. नॉन-व्हेज शिवाय घेऊ शकत नाही, तर पर्याय स्पिरुलिना आहे. 3 ग्लास दूध एक मुलगा नाही पिऊ शकत. मोठा व्यक्ती पण पिऊ शकत नाहीत. पैलवानांनाच हो 3 ग्लास दूध पचणार नाही आजच्या ताकदीला, आजच्या तारखेला. परंतु मात्र 3 ग्लास दुधामध्ये जेवढी पॉवर आहे, तेवढी स्पिरुलिनामध्ये आहे. आता सांगतो मी तुम्हाला, घराघरामधलं दूध बंद करण्यावरती चला. वेगन बनूयात आपण सगळेजण. कारण फक्त तुम्हाला प्रश्न विचारतोय, सायन्स आणि प्रकृती याचा आधार आहे, की आपल्या भारतामध्ये प्रचंड प्रमाणात गाई, म्हशी म्हणून आपण दूध पितो. परंतु फक्त मानव असा प्राणी आहे, की तो दुसऱ्या जनावराचं दूध पितो. नाहीतर जगामध्ये ही सृष्टी निर्माण झाल्यापासून कोणतंही जानवर, कोणताही प्राणी दुसऱ्या प्राण्याचं दूध पित नाही. की तुला पटतंय? बरोबर आहे सर. येस, लवकर लिहा, लवकर लिहा. हां, घरामध्ये तुम्ही जर एखादा कुत्रा पाळला असेल, मांजर पाळला असेल, तर कदाचित तुम्ही ठेवलेल्या डिशमधलं दूध पिल ते तर तुम्ही दिलं म्हणून आणि त्याला माहिती आहे तो फॉलो करतोय तुम्हाला. परंतु तेच जर मांजर, प्राणी जर जंगलामध्ये सोडलं असेल, तर ते कधीही दुसऱ्या प्राण्याचं दूध पीत नाही. हे तुला समजतंय? येस. कारण ते दूध बनले त्याच्या बिचाऱ्या बछड्यासाठी.
त्याच्या दुधामध्ये जी पॉवर आहे ती बछड्याची ताकद बनण्यासाठी आहे, ना की आपल्यासाठी आहे. म्हणून कधीही प्राण्यांचं दूध आपण नाही प्यायला पाहिजे. आता मात्र दूध बंद करूयात आणि स्पिरुलिना घरामध्ये घेऊन जाऊयात. दुधामध्ये सुद्धा जेवढं प्रोटीन नाही, तेवढं 65% प्रोटीन स्पिरुलिनामध्ये आहे. दुधात तर क्लोरोफिल नाहीच आहे. दुधामध्ये ओमेगा ॲसिड नाहीच आहे. दुधामध्ये विटामिन्स जास्त प्रमाणात आहेत का नाही माहिती नाहीये. पण स्पिरुलिनामध्ये मात्र भरपूर प्रमाणामध्ये आहे. बीटा कॅरोटीन जे की शरीरामध्ये ट्यूमर आणि गाठ बनू देत नाही. त्यासाठी गाजर रोज खायला पाहिजे, सलाड रोज प्यायला पाहिजे, रोज खायला पाहिजे. पण लोकं सलाड सुद्धा खात नाहीत आजकाल. सलाड सुद्धा पेस्टिसाइड आणि केमिकलनी पूर्णपणे मुलामा लागलेली येतायत. कलरमधून येतायत, कलरमध्ये धुवून येतायत. अक्षरशः एक केमिकल आहे कॉपर सल्फेट. त्या कॉपर सल्फेटमध्ये तुमची पिवळी झालेली भाजी 10 सेकंद बुडवायची फक्त. किती सेकंद? 10 सेकंद आणि ती भाजी 10 सेकंदामध्ये हिरवीगार बनते. ओह माय गॉड लिहू शकता तुम्ही. मतलब काय? तुम्ही हिरव्या रंगाच्या नादाने तुम्ही कॉपर सल्फेट पोटात घेतलं जे कॅन्सरचं कारण आहे. हे कुणीही आपल्याला जागरूक करत नाहीये, कुणी सांगत नाहीये आणि सांगतात पण ते पर्याय सांगत नाहीत. त्याचं सोल्युशन कधीच कोणी देत नाही. तुम्ही जाता एखाद्या रीलमध्ये बघता, एखाद्या Facebookच्या व्हिडिओमध्ये बघता, पण त्याच्या खाली पर्याय कोणी सांगत नाही. भीती सगळेच दाखवतायत. रिॲलिटी काय आहे? सर सांगा आता सोल्युशन आहे. त्याचं सोल्युशन स्पिरुलिना आहे. रोज कमीत कमी 3 ग्रॅम स्पिरुलिना डेली. रेडी आहात? रेडी आहात? रेडी आहात? येस. ही ममा सारा ओबामा म्हणजे बराक ओबामाची आजी. बराक ओबामाची आजी आणि तिच्या हातामध्ये DXN कंपनीची स्पिरुलिना आहे. तुम्ही क्लॅप करू शकता. DXN कंपनीची स्पिरुलिना ओबामाच्या आजीच्या हातात. DXN कंपनीचं पॅकेज, वेलनेस किट जे पूर्णपणे आजीच्या हातात. स्पिरुलिना पॅकेज. ओबामा म्हणजे ग्रँड मदर ऑफ बराक ओबामा. ममा सराह ओबामा नाव आहे तिचं. म्हणून स्पिरुलिना हे आपल्यासाठी आज खूप महत्वाची क्रांती आहे मित्रांनो. तुम्ही Googleला विचारून बघा. घराघरामध्ये याची जर गरज असेल, फक्त एका स्पिरुलिना घेऊन सुद्धा तुम्ही खूप मोठं डेव्हलपमेंट चालू करू शकता. एक स्पिरुलिना आणि चहा घेऊन जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात ना, तुम्ही म्हणा मी पहिले हेच 2 प्रॉडक्ट देऊन जाणार आहे. चहा, स्पिरुलिना, साबण, टूथपेस्ट एवढं जरी दिलं तर भरपूर आहे. चहा, साबण, पेस्ट आणि स्पिरुलिना. चहा, साबण, पेस्ट आणि स्पिरुलिना. एवढं जरी दिलत तरी भरपूर आहे मित्रांनो. कारण चहा, साबण, पेस्ट घरात लागतो. तुम्ही दुधाच्या खर्चात दिलाय म्हणायचं आणि वरून एक स्पिरुलिना दिली आहे. असे 4 प्रॉडक्ट घराघरात जाऊ द्यात. येस, रेडी आहात? एका हातामध्ये आपला अल्कलाईन चहा, गॅनोडर्माचा चहा. परत रिपीट करतो गॅनोडर्माचा आणि दुसऱ्या हातामध्ये स्पिरुलिना. खूप मोठं मार्केट तयार करू शकाल. म्हणून आता पाहताय भारतामध्ये जर अँबॅसेडर, वर्ल्डमध्ये अँबॅसेडर कोण आहेत? बराक ओबामा. त्याच्यानंतर कोण आहेत? हमारे डॉक्टर लीम, मतलब कंपनीचे फाउंडर अँड सीईओ, चेअरमन दत्तू डॉक्टर लीम, सीईओ जीन. भारतामध्ये पण गुडविल अँबॅसेडर आहेत. कोण आहेत बघा बरं, कोण दिसतं त्या फोटोमध्ये? संजय दत्त. संजय दत्त भारतासाठी गुडविल अँबॅसेडर आहे. पण एक सिंगल व्हिडिओ आहे का हो संजय दत्तचा, की लहान मुलांनी स्पिरुलिना खावी म्हणून? इतकं सुंदर अन्न आहे आणि तुम्हाला जर गुडविल अँबॅसेडर म्हणून नेमणूक केली असेल, तर एक व्हिडिओ दाखवा बरं आहे का स्वतःहून बोलताना असा? मी आता जितकं पोटतिडकीने सांगतोय तेवढा संजय दत्तचा व्हिडिओ आहे का? कशाला ह्यांना गुडविल अँबॅसेडर बनवायला पाहिजे? ह्यांना करोड रुपये पाहिजे तेव्हा हे बोलायला तयार. सॉरी टू से पण रिॲलिटी आहे, पैशाची रिॲलिटी आहे फक्त. द्या ना त्यांना 50 करोड द्या, 25 करोड द्या, 100 करोडचं अग्रीमेंट करा यांच्याबरोबर. तर लगेच हे पूर्णपणे सेटअप लावून लगेच स्पिरुलिना जगात नंबर 1 बोलायला सुरू करतील. पण सोशल कौन्सिल समाजासाठी तुम्हाला गुडविल अँबॅसेडर भारताचं नेमणूक केलंय. आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे, की एक सेलिब्रिटी बाबा याचा गुडविल अँबॅसेडर आहे. आणि हा DXNच्या दुबईच्या ऑफिसमधला फोटो आहे. या बाजूला आपले DXN कंपनीचे आत्ताचे CMO चीफ मार्केटिंग ऑफिसर आपले सलीम सर आहेत. या बाजूला इंटरनॅशनल मार्केटिंग डायरेक्टर युरोपचे आपले जिजीत सर आहेत. एका बाजूला फूड सायंटिस्ट ऑफ दुबई हसन अल खत्री आहेत आणि ह्या बरोबर आपल्या मधोमध जे आहेत ते सेलिब्रिटी संजय दत्त आहेत. वॉव! फंटास्टिक. किती लोकांना समजतंय? वॉव! जबरदस्त. महत्वाचं आहे ना सर. मग जर हे जर लोकं सगळे प्रमोट करू शकतात, तर आपण का नाही? अजून एक माहिती तुम्हाला सांगतो. तुम्ही जर कधी पेपरला, जर टीव्हीला जर पाहिलं असेल तर माहिती नाहीये. पण तो पिक्चर तर बऱ्याच लोकांनी पाहिलाय. कोणता पिक्चर? सुलतान. सलमान खान आणि अनुष्का. अनुष्का शर्मा. येस ओर नो? मग ज्यावेळेला तो पिक्चरचा रिलीज झाला, त्याच्यानंतर पिक्चरचं पूर्णपणे शूटिंग सुरू झालं, तर त्याच्यावेळी तिला ती जी पैलवान म्हणजे दंगल ना, ती जी कुस्ती खेळायची होती आणि त्याच्यासाठी जी शरीराला पॉवर आणि ताकद पाहिजे होती, तर तिनं एका पेपरवरती आर्टिकल दिलं. तिनं पण ॲड नाही केली स्पिरुलिनाची. स्पिरुलिनाची त्यांनी पण ॲडव्हर्टाइज नाही केली. पण त्यांचं एका पेपरला कात्रणमध्ये आलं आणि काय आलं त्या कात्रणमध्ये, की अनुष्का शर्मा तिला स्पिरुलिना डायट म्हणून 65% न्यूट्रिशन असल्यामुळं तिच्या डायटिशियननी स्पिरुलिनाचं डायट तिला फॉलो करायला सांगितलं.
आणि तिने ते फॉलो केलं. जबरदस्त आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे 1960 सालापासून खऱ्या अर्थाने स्पिरुलिना लोकांना माहित व्हायला लागली. आणि त्याचं रिझन स्क्रीनवरती आहे तुमच्या, की जे रेड रंगाचे पंछी तुम्हाला दिसतायत त्याला फ्लेमिंगो म्हणतात. काय म्हणतात? फ्लेमिंगो. एक असा दक्षिण आफ्रिकन परिसर, की ज्या ठिकाणी कोणतंही अन्नच नाहीये. अगदी भूकमरी होते त्या लोकांना तिथल्या. त्या ठिकाणी एका सायंटिस्टनी पाहिलं, की हे पक्षी खूप लांबून येतात, खूप लांबून, हजारो किलोमीटरवरून येतात आणि त्या एका तलावामध्ये जातात आणि त्या मोठ्या डॅममध्ये जातात आणि आता त्याला वाटलं, की हा एवढा छान पंछी आहे. सायंटिस्ट पाहत आहेत, की आता हा काय करेल? मासा पकडेल आणि खाईल. पण परमेश्वराने याला जी चोच दिली ना अशी, ती अशी 360 डिग्रीमध्ये तो फिरवू शकतो आणि त्याची छाननी बनवतो. काय बनवतो? छाननी. बघा स्क्रीनमध्ये. आणि पूर्णपणे 360 डिग्री मान वळून हा काय करतोय, वरचं जे स्पिरुलिना म्हणजे जे वरची जी हे निळ्या आणि हिरव्या रंगाची जी काई आहे, ती जी अलगी आहे, ती हिरव्या रंगाची अलगी अशी छानून असा तो खातोय. सायंटिस्टला एवढं आश्चर्य वाटलं, माय गॉड! की हा पक्षी एवढा कमजोर पक्षी झालाय, त्याचं वजन एवढं कमी झालंय, त्याचा रंग पांढरा पडलेला आहे आणि त्या पक्षाला ज्या वेळेला इथं पाहताय तुम्ही फोटोमध्ये सुद्धा आणि त्या पक्षाला ज्यावेळेला स्पिरुलिना त्याला खाण्यासाठी त्याला इंटरेस्ट निर्माण होतो, तो मासा खात नाहीये, कोणताही जीवजंतू खात नाहीये, तर तो काय खातोय? हे का खातोय? त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं, की काहीच आठवड्यांमध्ये हा पक्षी त्या तलावावरती पूर्ण लाल रंगाचा होतो आणि लाल रंग म्हणजे ज्वाला. ज्वाला म्हणजे फायर. आकाशामध्ये हे जर थवाच्या थवा उडतो ना, तेव्हा आकाशामध्ये ज्वाला चालली अशी दिसते. म्हणून या पक्षाला नाव पडलं त्याच्या गुणधर्मामुळे, त्याच्या रंगामुळे फ्लेमिंगो नावाचा पक्षी. फ्लेम म्हणतो ना फ्लेम, फ्लेमिंगो. आणि त्यानंतर सायंटिस्टला विचार करायला भाग पाडलं, की असं काय आहे या वनस्पतीमध्ये, की कासव 200 वर्ष, 400 वर्ष जगतंय, ते पण फक्त हेच खातं आणि हा पक्षी सुद्धा तेच खातोय. तर चला याचा अभ्यास करूयात. म्हणून साहित्यातल्या काही लोकांनी पुराण काळामध्ये त्या लोकांनी काय केलं, हे पूर्णपणे एकत्र करायला सुरुवात केली. नंतर ते पूर्णपणे काढून घ्यायला सुरुवात केली. नंतर ते वाळवायला सुरुवात केली, सुकवायला सुरुवात केली आणि ज्या भागामध्ये पूर्णपणे अन्नाचा तुटवडा आहे, ज्याला म्हणतो भूकमरी, ज्या ठिकाणी कोणतंही शेती होत नाही, त्या ठिकाणच्या लोकांना एकतर नॉन-व्हेज पदार्थ खायचे आहेत किंवा मग अशा पद्धतीचं हेल्थ फूड खायचं आहे. तिथं अक्षरशः अशा पद्धतीने विक्रीला हे चालू झालं. तिथल्या लोकांनी हे घराघरातल्या लोकांनी याच्या स्पिरुलिनाच्या वड्या बनवल्या. त्याला थोडासा लाल मसाला, मिरची किंवा मीठ लावून याच्या पूर्णपणे छोट्या-छोट्या वड्या बनवल्या आणि हे स्पिरुलिना त्या काळापासून खायला सुरुवात केली आणि हळू याच्यामध्ये प्रगती होत गेली. आणि इथं सुंदरसं वाक्य पहा स्क्रीनवरती, की एक व्यक्ती ज्यांनी पॅरासिटामॉल किंवा ज्यांनी पहिल्यांदा पेनिसिलिनचा शोध लावला. जगामध्ये ॲलोपॅथीचं औषध निर्माण करणारा वर्ल्डचा सगळ्यात पहिला व्यक्ती ज्याने ॲलोपॅथीचा काय केलं सुरुवात करून दिली हिपोक्रेटिस. तो सुद्धा म्हटला, की मी औषधाची निर्मिती करतोय, पण हे औषध कधीही तुम्हाला कायम निरोगी ठेवू शकणार नाही. हे फक्त पर्यायी व्यवस्था निर्माण करून देतोय व्हायरससाठी लढण्यासाठी. परंतु त्यांनी एक वाक्य लिहून गेलं आणि ते वाक्य मात्र सगळ्या ॲलोपॅथीच्या लोकांनी पुसून टाकलं आणि ते वाक्य काय माहिती तुम्हाला ऐकायला आवडेल? त्यांनी सुंदर वाक्य लिहिलं मी मराठीमध्ये सांगतो स्क्रीनवरती तुम्हाला इंग्लिशमध्ये आहे. मराठीमध्ये ते वाक्य असं होतं, हिपोक्रेटिस म्हटला जाताना, त्यांनी ते लिहून दिलं जगाला, की मी भरपूर रिसर्च केला, परंतु इथून पुढच्या काळामध्ये तुमचं अन्नच तुमच्यासाठी औषधी असायला पाहिजे आणि तुमची औषधीच तुमच्यासाठी अन्न असायला पाहिजे. कोण म्हटला? ॲलोपॅथीचा जनक. ॲलोपॅथीचा जनक. हे सांगा आपल्या आजूबाजूचे डॉक्टर ज्यावेळी याला नावं ठेवतात, ते म्हणतात हर्बलमध्ये काय आहे? नॅचरलमध्ये काय आहे? ह्याच्यात काय असतं? त्यांना म्हणायचं तुमच्या ॲलोपॅथीचा जनक आहे. त्यांनी पहिलं मेडिसिन शोधलं तेव्हा लिहिलं होतं, अन्नच औषधी असली पाहिजे, औषधीच अन्न असलं पाहिजे. ज्यावेळी अन्न म्हणून सेवन कराल, त्यांनीच तुमच्या शरीरासाठी औषधीचं काम केलं पाहिजे. वॉव! जबरदस्त, फंटास्टिक. क्या जबरदस्त आहे. येस ओर नो? किती तुम्हाला समजतोय पॉइंट? जबरदस्त. बघा हळू-हळू 16व्या सेंच्युरीमध्ये 16व्या शतकामध्ये हे हळू तुम्ही पाहताय त्याच्यात हार्वेस्टिंग टेक्निक आली. त्याच्यामध्ये अनेक पद्धतीची सुधारणा होत गेली आणि नंतर मग तुम्ही पाहताय अगदी अजून फिनिश होत गेला प्रॉडक्ट आणि स्टेप बाय स्टेप आता WHO लक्ष याच्याकडे गेलं. आता सर्वोत्तम अन्नाचा दर्जा मिळाला. ॲस्ट्रोनॉट कॅरी करायला लागले आणि मग DXN कंपनी जगामध्ये एक अशी उदयाला आली, की तिने जगातली नंबर 1 कंपनी ह्या पदावरती पोहोचली. जगातली सर्वात सुरक्षित स्पिरुलिना बनवण्याचा मान तिने मिळवला. 1 दिवसाच्या बाळाला सुद्धा सुरक्षित अशी स्पिरुलिना आपल्यासाठी बनवण्यात आली. म्हणून नासा डिक्लेरेशन.
स्पिरुलिनाचा एका चार्ट मध्ये जर तुम्ही आवडाच्या ह्या फोटोचा तुम्ही सर्वांनी काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि कुणाला आज अॅनिमिया नाही हा प्रश्न विचारा. अॅनिमिया म्हणजे अशक्तपणा, वीकनेस, आयर्न डिफिशियन्सी, हायपोक्रोनिक, लो बीपी, लो हिमोग्लोबिन, म्हणजे शरीरामध्ये आलं आयर्नची कमतरता, लोहाची कमतरता, अॅनिमिया. हे कोणाला नाहीये, प्रत्येक व्यक्तीला थोड्या अंशी प्रमाणामध्ये आहे. तर याचं सर्वात सुंदर उत्तर स्पिरुलिना आहे. नाईट ब्लाइंडनेस, आता जर तुम्ही पाहिलं तर 30 लाख मुलांना पाकिस्तानमध्ये, येस पाकिस्तानमध्ये सुद्धा माणसं राहतात. पाकिस्तानमध्ये DXN नंबर 1 स्थानावरती आहे. परवाच माझा पाकिस्तानच्या लीडर लोकांबरोबर एक प्रोग्राम झाला. बघितला नसेल तर YouTubeला जाऊन पहा. आपण अपलोड केलाय. त्यानंतर तुम्हाला सांगतो पाकिस्तानमधल्या 30 लाख मुलांना एकत्र करण्यात आलं, ज्यांना नाईट ब्लाइंडनेस होता, रात्रीचं दिसत नव्हतं. तुम्हाला कसं वाटेल तुमच्या बाळाला जर रात्रीचं दिसायचं बंद झालं तर? आणि ज्यावेळी समजलं त्यावेळी कळालं, की व्हिटॅमिन एची कमतरतेमुळं हा नाईट ब्लाइंडनेस होतो आणि डॉक्टर लिम म्हणतात फक्त व्हिटॅमिन एची कमतरता नाहीये, तर या व्यतिरिक्त अजूनही काही शरीरातल्या कमतरता आहेत. डॉक्टर लिमची स्टेटमेंट आहे त्याच्यावरती. आणि आपण ती शोधू शकणार नाही, परंतु स्पिरुलिनामध्ये ती ताकद आहे, की जे शरीराला पाहिजे सगळं देऊ शकतो. व्हिटॅमिन ए तर आहेच आहे, परंतु याही व्यतिरिक्त इतर घटक महत्त्वाचे आहेत. फक्त तेवढंच नाही. आपल्या पुस्तकांमध्ये लिहितं व्हिटॅमिन ए कमी पडलं, की नाईट ब्लाइंडनेस होतो. परंतु डॉक्टर लिमनी रिसर्च करून सांगितलं फक्त व्हिटॅमिन ए कारण नाहीये, त्याला अनेक कारणं आहेत. मग सोल्युशन असं पाहिजे होलसम असायला पाहिजे. ते जरा समजतं येस. कधी-कधी ना आपल्याला विचार करावाच नाही लागला पाहिजे. गॅनोडर्मा दिला, की सगळ्या शरीरावर काम करतो. स्पिरुलिना दिला, की सगळ्या शरीरावर काम करतो. कोणत्याही पोषणाशी संबंधित विषय आला, की स्पिरुलिना काम करते. म्हणून नाईट ब्लाइंडनेसमध्ये ज्यावेळी दिलं, तर 95% रिझल्ट म्हणजे काय? 30 लाख मुलांना नाईट ब्लाइंडनेसमध्ये बाहेर काढण्यात आलं. आपल्या मुलांना चष्मे लागतात, कमी वयामध्ये लागतात. आपल्या मुलांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होत आहेत. प्रचंड प्रमाणामध्ये स्क्रीन टाईम वाढलेला आहे. रेडिएशनचा इम्पॅक्ट शरीरावरती होत आहे. ज्या वेळेला तुम्ही मोबाईल पाहता त्यावेळी मोबाईलमधून निघणारे वेव्हज, रेडिएशन तुमच्या डोळ्यांमध्ये जात आहे, तुमच्या ब्रेनपर्यंत जात आहे, ट्यूमर बनत आहेत. अशा वेळेला खूप सुंदर प्रॉडक्ट आहे स्पिरुलिना मित्रांनो. त्यामुळे स्पिरुलिनाचं सेवन भरपूर का अँटी रेडिएशन ॲक्टिव्हिटीमध्ये नंबर 1 आहे. ह्याचा पण रिसर्च आपल्या भारतामध्ये केरळच्या काही कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये झालाय केरळामध्ये. आणि त्यांनी पण त्याचा रिसर्च करून सांगितला, अँटी रेडिएशन ॲक्टिव्हिटी स्पिरुलिनामध्ये आहे. रेडिएशन घेणाऱ्या व्यक्तीला 20-20 स्पिरुलिना सकाळ, दुपार, संध्याकाळ द्या. रेडिएशनचे बरेचसे साइड इफेक्ट तुम्ही कमी करू शकता. वॉव लिहा, फंटास्टिक लिहा. ॲलर्जी अनेक प्रकारचे येतात. लोकं म्हणतात ॲलर्जीला उत्तरच नाहीये. पण ॲलर्जीचं उत्तर तुमच्याच शरीरात आहे आणि ते म्हणजे तुमची ॲलर्जी निवारण करण्यापेक्षा तुमच्या शरीराची हीलिंग एबिलिटी इम्प्रूव्ह केली पाहिजे. तुमच्या शरीराला दुरुस्त करण्यासाठी मदत केली गेली पाहिजे. मालन्यूट्रिशन कुपोषणावरचं उत्तर आहे. LDL कोलेस्ट्रॉल, वाईट प्रकारचं कोलेस्ट्रॉल शरीर तयार करतं. त्यावेळेला स्पिरुलिना शरीरात गेल्यानंतर ते खराब कोलेस्ट्रॉल शरीरात बनवून देण्याची क्षमता स्पिरुलिनामध्ये आहे. त्यामुळे हार्ट अटॅक आल्यावर जागा होण्यापेक्षा होऊ नये म्हणून जागे व्हा. वीकनेस, वेट लॉस, वेट गेन, वजन कमी असेल, जास्त असेल दोघांना मर्यादित सपोर्ट करेल. कॅन्सर प्रिव्हेन्शन आत्ताच बोलल्याप्रमाणे कॅन्सरचं सर्वात मोठं कारण ॲसिडिटी. कॅन्सरचं दुसरं कारण बीटा कॅरोटीन. असे अनेक घटक आहेत. तुम्ही जर ते सेवन करत असाल भरपूर प्रमाणामध्ये, तर शरीरामध्ये ट्यूमर सुद्धा नाहीसा करण्याची ताकद आहे या प्रॉडक्टमध्ये. पण ज्यांना ट्यूमर घालवायचेत, त्यांनी एका वेळेला 20 पिरुणाचा ज्यूस करून प्यायचा, जसा आत्ता मी तुमच्या समोर बनवलाय. किती लोकं रेडी आहेत? येस. सकाळी 1 ग्लास प्या, संध्याकाळी 1 ग्लास प्या. 20-20 पिरुणा द्या. 10-10 आर-जी-जी-एल द्या. तर ट्यूमर सुद्धा नाहीसे होऊ शकतात येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये. वॉव! जबरदस्त, जबरदस्त. लिव्हर प्रोटेक्शन, लिव्हरसाठी सर्वात चांगलं. लिव्हर इंजिन आहे. अनेक आजारांचं मूळ कारण लिव्हर आहे आता. कुणाला संधिवात, कुणाला किडनी प्रॉब्लेम, कुणाला हृदयरोग, कुणाला थायरॉइड, कुणाला डायबिटीज, या सगळ्यांचं उत्तर लिव्हरमध्ये आहे. त्यामुळे लिव्हरची शुद्धी म्हणजे तुमच्या इंजिनचं चांगलं करताय तुम्ही. तुमच्या गाडीचं इंजिन चांगलं तर तुमची गाडी चांगली. तुमच्या शरीरातलं इंजिन कोण आहे? लिव्हर. प्रिव्हेंट हार्ट डिसीज, इम्युनो प्रतिकार शक्ती कण निर्माण करणे, अँटी एजिंग, मल्टीव्हिटॅमिन, मल्टी मिनरल, अँटीऑक्सिडंट, हिमोग्लोबिन बूस्टर, एवढे फायदे स्पिरुलिनामध्ये मित्रांनो. किती जबरदस्त आहे ना? येस. स्पिरुलिना कोणाकोणासाठी आहे? तर ते हिंदी पुस्तक आणा ते तिथलं पटकन. स्पिरुलिनाचं पान उघडा सगळ्यांनी. अरे तुम्ही सगळ्यांनी वाचा रे. त्याच्यामध्ये पहिलाच पॉइंट लिहिला हिंदी पुस्तकामध्ये. काय लिहिलंय माहितीये तुम्हाला? स्पिरुलिनामध्ये शरीरामध्ये अॅनिमिया का दूर होतो? कारण स्पिरुलिनाला लागणारं संपूर्ण प्रोटीन याच्यामध्ये आहे. त्यानंतर आर-बी-सी म्हणजे काय? लाल रक्तपेशींचे कण, बॉडीमध्ये लाल रक्तपेशी तयार करण्याची क्षमता स्पिरुलिनामध्ये. लिहून ठेवा हा पॉइंट. आर-बी-सी त्याच्यामुळे अॅनिमिया पासून बोन मॅरो पर्यंत आणि बोन मॅरो कॅन्सर पर्यंत
आज ज्या समस्या वाढल्यात, ज्यावेळी बोन मॅरो होतो ना साहेब, त्यावेळेला जागेवरती 25 लाख रुपये खर्च करण्याची नौबत येते. ओ माय गॉडल्या! लहान बाळांना व्हायला लागलेत बोन मॅरो, बोनचे कॅन्सर, रक्ताचे कॅन्सर, ब्लड कॅन्सर. हे प्रमाण वाढले आता अॅनिमियामुळे वाढलंय. त्याच्यामुळे शरीराला संपूर्ण हिरवंपणा द्यायला पाहिजे. हिरवं पदार्थ कधीतरी नाही खायला पाहिजे, रोज खायला पाहिजे. हिरव्या पालेभाज्या लोकं 8-8 दिवस, 15-15 दिवस खात नाहीत. म्हणून आपल्याला ही स्पिरुलिना अतिशय सुंदर प्रॉडक्ट आहे मित्रांनो. या प्रॉडक्ट बद्दल जितकं सांगता येईल तेवढं कमी आहे. पान नंबर 30 उघडून बघा पुस्तकामध्ये, मानवी आरोग्याची सर्वात मोठी क्रांती. यस, मानव इतिहास की सबसे बड़ी स्वास्थ्य क्रांति हिंदी में क्या लिखे, एनीमिया खून की कमी, इसमें मौजूद प्रोटीन आयन सबसे ज्यादा होने की वजह से स्पिरुलिना एनीमिया को दूर करता है, एनीमिया दूर करतो प्राकृतिक रूप में। ये आरबीसी लाल रक्त कोशिकाओं की आयु बढ़ाता है, मतलब तुमच्या लाल रक्त पेशी वाढवण्याची ताकद आरबीसी, आरबीसी या तुमच्या शरीरामध्ये वाढण्याची ताकद स्पिरुलिनामध्ये आहे. आता आरबीसी वाढलं की अजून काय होतं, तर ऑक्सिजन वहन क्षमता वाढते. तुम्हाला माहिती आहे का, लाल रक्तपेशीमध्येच ऑक्सिजन वाहून नेला जातो पेशींपर्यंत. आरबीसी हा तुमचा सगळ्यात मोठा घटक आहे बॉडीतला, लाल रक्तपेशी, आणि त्याच्यामधून ऑक्सिजन तुमच्या पेशीपर्यंत पोहोचतो. आणि जर स्पिरुलिना जास्त खात असाल तर तो ऑक्सिजन तुमच्या पेशी जास्त घ्यायला लागतात. प्राणायाम केल्यानंतर जसे बेनिफिट होतात त्यापेक्षा जास्त बेनिफिट इंटरनल ऑर्गन मध्ये मिळायला लागतील. वाव, जबरदस्त लिहा. ऊर्जा का प्राकृतिक सोर्स, स्पिरुलिनाला सर्वात मोठा ऊर्जेचा सोर्स म्हटलंय. रिझन काय सांगू तुम्हाला? येस, प्राकृतिक सोर्स आहे. याचं कारण आहे की जेवढ्या वनस्पती आता आपण तुम्ही निसर्गामध्ये झाडांमध्ये पाहता, जमिनीवरती पाहता, त्या वनस्पतींवरती सूर्यप्रकाश आला म्हणजे सूर्याची किरणं त्यावर पडली की त्या वनस्पती क्लोरोफिल नावाचा पदार्थ तयार करतात. ते क्लोरोफिल तिथं ऊर्जाचा सोर्स आहे. ते क्लोरोफिल त्या झाडाची एनर्जी बनते. म्हणजे ते क्लोरोफिल जर आपण सेवन केलं तर आपल्या शरीरात ऊर्जा तयार होते, हिमोग्लोबिन वाढतं, आपल्या बॉडीला एनर्जी मिळते. परंतु पाण्यामध्ये काय तयार होतं? पाण्यामध्ये क्लोरोफिल नाही तयार होत. पाण्यातल्या वनस्पतींमध्ये एक घटक बनतो, त्याला म्हणतात फायकोसायनिन. आता तुम्ही जेवढ्या हिरव्या पालेभाज्या आजपर्यंत लहानपणापासून आतापर्यंत खाल्ल्यात ना, तुम्ही क्लोरोफिल खाल्लं. एक एनर्जीचा सोर्स आहे तो. एनर्जीचा घटक आहे. जितकं क्लोरोफिल चांगलं बॉडीसाठी तेवढं तुम्ही निरोगी राहणार. म्हणून डॉक्टर हिरव्या पालेभाज्या खा म्हणतात. पण आता अजून एक पॉइंट, सोने पे सुहागा, हाय लाईफ एनर्जी, HLE. सगळ्यांनी चॅट बॉक्समध्ये लिहा HLE. सगळ्यांनी लिहा चॅट बॉक्समध्ये HLE. सगळ्यांनी चॅट बॉक्समध्ये लिहा HLE, हाय लाईफ एनर्जी. हाय लाईफ एनर्जी हे पुस्तकामध्ये वाचा. HLE याचा अर्थ काय माहितीये? स्पिरुलिनामध्ये क्लोरोफिल पण आहे आणि पाण्यामध्ये ज्यावेळी सूर्यकिरण पडतात तेव्हा पाण्यातल्या वनस्पती फायकोसायनिन तयार करतात. फायटो न्यूट्रिशन्स, फायटोसायन्स हे सगळं त्याच्याशी संबंधित आहे. आणि त्याचा देखील आपल्याकडं जन्मस्थान आपल्याकडे याचं आहे स्पिरुलिना. 350 कोटी वर्षापूर्वी निर्मिती झाली साहेब. HLE मतलब हाय लाईफ एनर्जी. म्हणून स्पिरुलिनाचं सेवन केल्यानंतर सगळी थकान, थकवा, सगळं काही शरीरामध्ये आलेला तुमचा जो तुम्हाला अगदी एन्झायटी वाटत असेल, डिप्रेशन वाटत असेल, किंवा तुम्हाला थकल्यासारखं खूप वाटतं, एनर्जी नसल्यासारखं वाटतं, जेवल्यानंतर पण लोकं झोपतात लगेच, अंगात ताकद नाही, ऊर्जा नाही, एनर्जी नाही, लहान बाळं एनर्जीमध्ये नाहीत. आपण पाहतोय कितीतरी महिला पाहतोय आपण कामं करतात, परंतु पूर्णपणे शरीराला काही एनर्जीची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला एनर्जीचा सोर्सचा गरज आहे. दोन्ही गोष्टी मिळतात. त्याला म्हटलं जातं आपल्याला क्लोरोफिल पण मिळतं आणि फायकोसायनिन पण मिळतं. म्हणून शब्द काय आला? ऊर्जेचा सगळ्यात मोठा प्राकृतिक सोर्स स्पिरुलिना आहे. यौवन शक्ती वाढवतो, म्हणजे आपली लैंगिक पॉवर पण वाढवायची क्षमता स्पिरुलिना, कारण का प्रोटीन, अमिनो ऍसिड, झिंक आणि पोषक तत्वांची कमतरता दूर करून यौवन शक्ती वाढवतो, शुक्र पेशी वाढवायला मदत करतो. स्पिरुलिना जर 20-20 खाल्लं ना तर स्पर्म काउंट तुमचा चांगला वाढतो. लिहून ठेवा हे पॉइंट, एखाद्याला सांगा समजावून, जवान लोकांना सांगा. मी तर म्हणतो कुपोषण येण्याच्या पाठीमागे सगळ्यात पडलं जर असेल तर तो वधू आणि वर आहे. हे तुला समजतं? येस, त्याच वयामध्ये पहिलं खाल्लं पाहिजे. मुलाला जन्म द्यायच्या आधी तुम्हाला स्पिरुलिना खाणं गरजेचं आहे. शिशु का अवस्था में, गर्भावस्था में पहले देना चाहिए. गर्भावस्था प्रेग्नेंट महिलांना द्या. खास तौर पर गर्भवती महिलाओं को सबसे ज्यादा आयरन और फोलिक एसिड की जरूरत लगती है, और वहां पर सबसे ज्यादा खून की आवश्यकता होती है. क्योंकि हिमोग्लोबिन, आणि ज्यावेळी डिलिव्हरी जवळ येते त्यावेळी बॉडीमधून खूप जास्त बॉडीला ब्लडची गरज असते, आणि ते ब्लड पूर्ण करण्यासाठी स्पिरुलिना मदत करते. चांगला ऑक्सिजन बाळापर्यंत मिळवून द्यायचा असतो, आरबीसी वाढतात. त्यामुळे इतका सुंदर प्रोडक्ट आहे हा. त्यानंतर गर्भवती महिलाओं को सबसे ज्यादा अच्छा दोस्त माना गया है स्पिरुलिना को. विशेषज्ञों के संशोधन के आधार पर स्पिरुलिना गर्भवती माताओं का दूध बढ़ाता है. गर्भवती महिलांचं दूध वाढवायला स्पिरुलिना मदत करते. किती वाचले हे पुस्तक सांगा बरं?
हे सगळं लिहून दिलं पुस्तकामध्ये. लोक काय करतात, हे तुम्ही वाचा. अरे साहेब वाचा. किती मिनिटं लागतात हो? 1.5 तास पण नाही लागत एक पुस्तक वाचायला. लिहून काढा हे पॉइंट आवडलेले, की लहान सॉरी, गर्भवती महिलांचं दूध वाढवण्याची क्षमता स्पिरुलिनामध्ये आहे. आईला म्हणजे ज्यावेळी एखाद्या मातेला बाळ झालं, तर तिला म्हणजे पहिलं स्पिरुलिना खा आणि मग बाळाला दूध घे. तुझं दूध पण वाढेल, दुधामध्ये स्पिरुलिना बाळाला जाईल. स्वास्थ्य के लिए बहुत अच्छा है, माता और बच्चे का स्वास्थ्य अच्छा रखता है, शिशु का स्वास्थ्य अच्छा रखता है, स्कूली बच्चों का स्वास्थ्य अच्छा रखता है, हृदय का अच्छा स्वास्थ्य आहे. हृदय केव्हा चांगलं राहतं वाचा याच्यामध्ये. पित्तशामक आहे, सौंदर्यवर्धक आहे, कुपोषण को दूर भगात आहे. लिहिलंय याच्यामध्ये की किती खायचं एका दिवसाला कुपोषण दूर करण्यासाठी. खिलाड़ियों का स्टॅमिना क्यों बढ़ता है? खिलाड़ियों का स्टैमिना बढ़ाने में स्पिरुलिना मददगार है, क्योंकि 65% प्रोटीन इसके अंदर है। साथ ही साथ जोश, स्फूर्ति, स्टॅमिना, खेलकूद में अच्छे परफॉर्मन्स के लिए कारीगर सिद्ध हुआ है. गुर्दे का स्वास्थ्य, बरेचसे लोक प्रश्न विचारतात, सर 65% प्रोटीन आहे आणि माझा डॉक्टर म्हणतो किडनी प्रॉब्लेम झालाय, स्पिरुलिना खाऊन प्रोटीन खाऊ नका. रेडी आहात का तुम्ही समजून घ्यायला? तर समजून घ्या, स्पिरुलिनामध्ये 95% डायजेस्टिव्ह प्रोटीन मिळतं. किती पर्सेंट? म्हणजे सर्वात जास्त डायजेस्टिव्ह. 65% प्रोटीन आहे, पण ते इझिली डायजेस्टिव्ह आहे. त्याच्यापासून युरिक ऍसिड फॉर्म होत नाही. नॉनव्हेज मधून घेतलेलं प्रोटीन मधून युरिया तयार होतो. पनीर मधून आलेल्या प्रोटीन मधून युरिया तयार होतो. दुधातून आलेल्या प्रोटीन मधून युरिया तयार होतो बॉडीमध्ये. पण स्पिरुलिनातून गेल्यानंतर प्रोटीन बॉडीमध्ये गेल्यानंतर एक्सेस युरिक ऍसिड तयार होत नाही. म्हणून जॉईंट पेन असेल, किडनी प्रॉब्लेम असेल, किडनीची समस्या असेल, तर सर्वांना स्पिरुलिना खायला द्या. वजन को नियंत्रित करता है, नॉट में बढ़ाता है भी नहीं, कम भी नहीं लिख रहा हूं, नियंत्रित करता है. आता आम्ही स्पिरुलिना लहान बाळांना दिली, फक्त 15-15 दिवसामध्ये 3-3, 2-2 किलो वजन वाढले फक्त 15 दिवसामध्ये. आई वडिलांना पण खूप आनंद वाटतो या गोष्टीचा. वजन को भी नियंत्रित करता है. वयस्कर लोगों के लिए बहुत अच्छा है, क्योंकि वयस्कर लोक तसंही कमी खातात. तुम्हाला माहिती आहे, जर खरंच एखाद्या व्यक्तीचं वय आता 65 असेल, खरंच एखाद्या व्यक्तीचं वय आता 70 असेल, त्यांची मनापासून इच्छा की 80 वर्षापर्यंत मला चांगलं राहायचंय, 90 वर्षापर्यंत चांगलं राहायचंय, तर त्यांनी स्पिरुलिना मजबूत खायला सुरुवात करायची. गॅरंटी देतो तुम्हाला, ते पुढचे 10 ते 15 वर्ष त्यांचं आयुष्य वाढवू शकतात. चिरतारुण्य ठेवण्याची ताकद स्पिरुलिनामध्ये आहे. जबरदस्त. व्यस्त लोक, बिझी पीपल लिहिलंय. म्हणजे 21व्या शतकामध्ये सर्वात जास्त लोक धावपळीमध्ये आहेत. घड्याळ्याच्या काट्यासारखे धावतायत नुसतं इकडं-तिकडं. कामासाठी, पैशासाठी मरमर करतायत लोक. जेवायला टाईम नाही, नाश्त्याला टाईम नाही, ब्रेकफास्टला टाईम नाही. ओह माय गॉड! अशा ठिकाणी स्पिरुलिना आपल्यासाठी अतिशय सुंदर अन्न आहे, जे जरी तुम्ही एखाद्या वेळेचं जेवण स्किप केलं तरी चालेल. मी तर तुम्हाला हात जोडून सांगतो, सूर्यास्त झाल्यानंतर कमी खा. रात्रीचं जेवण कमीच करा. नाहीच केलं तरी चालेल. त्यापेक्षा 16 तासाचा उपवास करा. असंही होतं ऑटोमॅटिक. 7 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंत काहीच खायचं नाही. 16 तास तुमच्या बॉडीला पूर्णपणे रेस्ट ठेवा, रिपेअरिंगला पाठवून द्या. ही बॉडी पूर्ण रिपेअरिंगला जाते आणि जर खायचं असेल तर सलाड आणि स्पिरुलिना खा रात्री झोपताना. खूप मोठी ताकद आहे मित्रांनो. त्यावेळेला अशा वेळेला 15-15 स्पिरुलिना खाऊन झोपून जा, तर खूप मोठी क्षमता डीएक्सन स्पिरुलिनामध्ये आहे. हे तुम्हाला समजतंय? जबरदस्त आहे. वॉव! जबरदस्त आहे. फंटास्टिक. म्हणून स्पिरुलिना एकटं मार्केट आहे, $1 बिलियन मार्केट भारतामध्ये. अरबपती बनवणारं मार्केट आहे. पण अजूनपर्यंत लोकांना व्यवस्थित नॉलेज पोहोचलेलंच नाही. किती लोकांना वाटतंय जबरदस्त आहे, जर अशी माहिती आज मिळाली आहे. किती लोकांना समजतंय सांगा बरं पटपट. नॅचरल आहे, व्हेजिटेरियन आहे, कोलेस्ट्रॉल फ्री आहे, अल्कलाईन आहे. बघा एका बाजूला एक स्पिरुलिना आणि एका बाजूला सगळ्या पालेभाज्या दाखवल्यात. स्पिरुलिना वाय डीएक्सन स्पिरुलिना, की खेळाडूंचा स्टॅमिना कसं वाढवतो. आता हे सांगा, हे विकल्यावर काय मिळेल? आता आरती मॅडम आल्यात, की ऑफर सांगा म्हणायला. वारंवार त्यांचा मला मागून येतायत आणि म्हणतात ऑफर समजावून सांगा. रिअली तुमच्यापैकी किती लोकांना हे स्पिरुलिना आयुष्यभर फुकट खायला आवडेल? बघा धरतीवरचं सोनं आहे हे. इट्स कॉल्ड ग्रीन गोल्ड. लिहा लिहा चॅट बॉक्समध्ये. मी का लिहायला लावतो? हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं. पेपरवरती लिहा. ज्यावेळी लिहिता त्यावेळी मेंदूमध्ये छापतं. ग्रीन गोल्ड लवकर लिहा. ग्रीन गोल्ड, ग्रीन गोल्ड. सुवर्ण सोनं आहे. येस, हिरवं सोनं आहे. हे तुम्हाला आयुष्यभर फ्री पाहिजे असेल, तर मात्र थोडीशी मेहनत करा. जर एक स्टार एजंट व्यक्तीनी सांगतोय, जर स्टार एजंट व्यक्तीनी कमीत कमी 4 स्पिरुलिना सेल केल्या, तर त्याला स्पिरुलिना कायम फ्री भेटू शकतो. 4 स्पिरुलिना फ्री. त्यांनी फक्त 4 कस्टमर तयार करायचे आणि एमआरपीत जर 4 स्पिरुलिना दिल्या, तर तुमची स्पिरुलिना फ्री. जबरदस्त आहे. येस. म्हणून घराघरामध्ये हे प्रॉडक्टची गरज आणि त्याची जाणीव, त्याची डिमांड क्रिएट करा. पहिलं प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवा. प्रॉडक्टला लोक पहिले कनेक्ट होऊ द्या. प्रॉडक्ट आवडला की ऑटोमॅटिकली डीएक्सन त्यांना कळेल. डीएक्सन मध्ये त्यांना फ्री मध्ये कसं येईल हा दुसरा पार्ट समजावून सांगा. आणि फ्री मिळवता मिळवता त्यातून तुम्ही एक्स्ट्रा इन्कम पण कसा मिळवू शकता, अचिव्हमेंट कशा करू शकता. आणि आता फक्त तुम्ही विचार करा,
की आपल्याला पीव्ही मधूनच डीएक्सएन सगळं काय द्यायला तयार आहे. त्यामुळे ना किती जरी सुंदर प्रवीण सर सांगतायत, मीटिंग सांगतायत, अनेक लोक मीटिंग घेतायत, अनेक ठिकाणी तुम्हाला नॉलेज मिळतंय आणि तुम्ही प्रॅक्टिकल होत नसाल, तुमच्याकडे पीव्ही होत नसतील तर उपयोग नाहीये मित्रांनो. म्हणून पीव्ही बरोबर कनेक्ट राहा. 1 तारखेला पीव्ही केल्या, व्हेरी गुड, मी क्लॅप करतो. पण सर राहिले 1 तारखेला करायचे तर 2 तारखेला करा. आज आता संध्याकाळ झाली, आज पण राहिले माझ्या पीव्ही. वाईट वाटलं पाहिजे संध्याकाळी झोपताना, की सिस्टम सांगतायत, लोक शिकवतायत आणि आपण किती कानाडोळा करतोय आणि मोठी मोठी स्वप्न घेऊन डीएक्सएन जॉईन केलं आपण. तर उद्या संध्याकाळपर्यंत पीव्ही कंप्लीट करा. उद्या बिलं पाठवा ग्रुपवरती. सगळ्यांना शेअर करा. मी 3 तारखेला केल्यात आणि पुढच्या वेळेला मी 1 तारखेला करणार आहे. ते तो कमिटेड आहे सांगा बरं. खरंच कमिटमेंटमध्ये राहा. कारण ही सगळी स्वप्न तुमच्यासाठीच आहेत. मलेशिया टूर जायचंय फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे तुम्ही काम केलं, डीएक्सएन डेव्हलप करताना आणि तुम्हाला फ्री मलेशिया मिळते. समजते मी काय म्हणतो ते? तुम्ही काम केलं आणि तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटी, येस, ज्याला तुम्हाला पेट्रोलच टाकायचं नाहीये. युजर फ्रेंडली आणि सोशल एन्व्हायरमेंटला सुद्धा प्रदूषण मुक्त करणारी, घराघरामध्ये आवश्यकता असणारी. आजही काही घरांमध्ये एखादी गाडी असते पेट्रोलची, पण त्या घरामध्ये आता आपण इलेक्ट्रिक गाडी सोडूया. मिस्टरांसाठी गाडी आहे तर मिसेससाठी गाडी जाईल. दोघांसाठी गाडी असेल तर मुलांसाठी गाडी जाईल. आणि हे खूप सुंदर आलंय बरं का ऑफर. आता मी तुम्हाला ऑफर समजावून सांगतोय. ऑफर मध्ये कंपनी म्हणते हमारा लक्ष्य और आपकी चॉईस, या तो राइड करे या फिर उडान भरे. किती छान वाक्य आहे ना. या तो राइड करे मतलब एक तर तुम्ही स्कूटी ही इलेक्ट्रिक बाईक आहे 1 लाखाची, ती घ्या आणि त्यावर पण डीएक्सएन ब्रँडिंग केलेलं असणार आहे म्हटले. एकसारखी ब्रँडिंग. त्यामुळे फोटो सेशन अख्ख्या इंडियामध्ये ना त्याची डीएक्सएन सारखी ब्रँडिंग होणार आहे. त्यामुळे आता डीएक्सएन ब्रँडिंगला फोकस करतीये. त्यामुळे ते म्हटले की फक्त स्कूटी नाही द्यायची आपल्याला, ती स्कूटी कस्टमाइज केलेली असेल डीएक्सएन ब्रँडिंगसाठी. वाव लिहा, जबरदस्त लिहा, जबरदस्त, वाव. काय करायचं बरं यासाठी? तर तुम्हाला स्पिरुलिना असेल, गॅनोडर्मा असेल, चहा, साबण, टूथपेस्ट असेल, कोणतेही प्रॉडक्ट असतील डीएक्सएनचे, तुम्हाला पीव्हीसी कनेक्टेड राहायचंय. मिनिमम 3,000 पीपीव्ही करण्याची शपथ ठेवा. त्यासाठी 10-15 कस्टमर तयार करा. चला, एक स्पिरुलिना 500 पीव्ही देते आपल्याला. मी जर 5 स्पिरुलिना विकल्या तर किती होतील हो? 2500 पीव्ही बाहेर झाल्या, घरात 500 झाल्या, झाल्या 3,000 पीव्ही. 5 कस्टमर तयार केले, 3,000 पॉइंट. येस ऑर नो? ऑफर काय सांगते आपल्याला? एक तर तुम्ही मलेशिया क्वालिफाईड करू शकता आणि जर मलेशिया नको असेल तर तुम्ही स्कूटी घेऊ शकता. ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही ज्यावेळी क्वालिफाईड कराल त्यावेळी तुमच्याकडे एक फॉर्म येईल की सर तुम्हाला गाडी घ्यायची आहे, जी तुम्हाला आयुष्यभर डोळ्यापुढे राहील, का तुम्हाला मलेशिया टूरला जायचंय. डिसिजन तुमचा असेल. ज्याला वाटतं मला मलेशिया फिरून यायचं आहे, फॅक्टरी बघायचं आहे, सिस्टम पाहायचा आहे, कंपनीचा आयलँड, लंकावीला जायचं आहे, पुन्हा बोर्डर व्हॅली पाहायचा आहे, सायबर विले पाहायचा आहे, यांनी मलेशियाला जाऊन या. सगळे मलेशियाच्या प्रॉपर्टी बघून या. राहा कंपनीच्या प्रॉपर्टीमध्येच. आणि ज्यांना वाटतं की मला मलेशिया जर नाही जायचं सर, पण हे खूप सुंदर आहे, माझ्या डोळ्यापुढे माझी गाडी असेल, कंटिन्यू डीएक्सएन करण्याची प्रेरणा असेल, तर अचीव्ह करा. काय करायचंय? लगातार, कंटिन्युअस ही 5 महिन्याची ऑफर आहे. लिहून घ्या. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मे महिन्याला क्लोजिंग. आता सुरुवात केली आज, तर आत्तापासून कस्टमर तयार करा. एक वेलनेस किट जर सेल झालं तर 3,000 पीव्ही होतात. मला माहिती आहे. तुम्ही वेलनेस पॅकेज कसं विकायचं मागच्या वेळेचा शुक्रवारचा प्रोग्राम अटेंड करा. नसेल बघितला युट्यूब चॅनलला पहा. तुम्हाला माहिती नसेल लिंक मागून घ्या. परंतु अख्खं वेलनेस पॅकेज कसं सेल करायचं त्यात आयडिया शिकवली. पण आज स्पिरुलिनाची माहिती दिली. 10 कस्टमर स्पिरुलिनाचे बनले असतील तर 5,000 पीव्ही तुमच्या फक्त स्पिरुलिनामधनं होतील. जबरदस्त आहे. तर मिनिमम 5,000 पीव्ही एव्हरी मंथ करायचे आहेत. 5 महिन्यामध्ये 5,000 पीव्ही केल्या, पहिली कंडिशन फुलफिल होते. किंवा एखाद्या महिन्यामध्ये 3,000, एखाद्या महिन्यामध्ये तुमच्या 7,000 झाल्या, एखाद्या महिन्यामध्ये 10,000 झाल्या, एखाद्या महिन्यामध्ये 12,000, एखाद्या महिन्यात 3,000 झाले, तर टोटल 5 महिन्यामध्ये एकूण 50,000 पीपीव्ही करायचे. पहिला पॉइंट लक्षात आला तर एक लिहा सर्वांनी. एक लिहा. 5,000 पीपीव्ही मंथली, अदरवाईज 5 महिन्यामध्ये 50,000 पीव्ही. दोन्ही गोष्टी चालतील. कधी कधी असं होतं ना, एकदमच तुम्ही मोठा सेल करता आणि एखाद्या महिन्यात 15,000 पण पर्सनल पीव्ही करून टाकाल, तर तुम्हाला तो फायदा मिळतो. टोटल बॅकलॉग होतो. 50,000 पीव्ही कंप्लीट करून टाकायचे. 5 महिन्यामध्ये 50,000. एक लिहा, एक सगळ्यांनी. 5 महिन्यामध्ये 50,000 पीव्ही झाले पाहिजे पर्सनल आयडीवर. पर्सनल पीव्ही 5,000 केल्या तरी चालेल. ज्यांनी ते केलेलं आहे, येस. आणि जर 50,000 पीव्ही तुमच्या 5 महिन्यामध्ये असतील तर तुम्हाला फक्त 2,52,000 लिहा. चॅट बॉक्स मध्ये पण लिहा. टोटल 5 महिन्यामध्ये नवीन जॉईनिंग मधून आतापासूनची जॉईनिंग वाढवणार आणि तीसाठी आपण ऑलरेडी सिस्टम तुम्हाला सांगितली. एव्हरी मंथ 3 जर लोक जॉईन केली तुम्ही, तसं डबल क्वालिफाईड होणार तुम्ही.
एव्हरी मंथ 3 लोक जॉईन केली तर नवरा बायको स्कूटीला क्वालिफाईड. आणि डॉक्टर आम्ही विचारून बघितलं, सर डबल क्वालिफाईड झाले तर म्हणजे 2 गाड्या मिळणार. क्लॅप करा, क्लॅप करा, क्लॅप करा. वॉव! काय केलं यासाठी? एव्हरी मंथ 3 जॉइनिंग स्वतः केलेत आणि 3 जॉइनिंग करायला शिकवलेत. म्हणजे जे पीव्ही सांगितलं ते डबल क्वालिफाईड झालेत. रेडी आहात? तर 2,52,000च्या डबल होतील. असं पण होईल. कशामुळे होईल? एव्हरी मंथ 3 जॉइनिंग. समजून घ्या, 3 जॉइनिंगची ताकद मोठी आहे. दर महिन्याला 3 जॉइनिंग आयडी 1000 पीव्हीनी करून टाकायच्या आणि 5 महिन्यामध्ये तुम्हाला हे डबल क्वालिफाईड करायचंय. रेडी आहात? समजलंय का? पहिल्यांदा पुन्हा सांगतो. 5,000 पर्सन पीव्ही, 50,000 एकूण पीव्ही 5 महिन्यामध्ये पीपीव्ही पर्सन पूर्ण झाल्या. पहिली कंडिशन फुलफिल. जर तुम्ही 50,000 पीव्ही पर्यंतची टार्गेट कंप्लीट केली असेल पर्सनलमध्ये, तर तुम्हाला टोटली ज्या खालून पीव्ही येणार आहेत त्या 2,52च करायच्यात. येस, पहिला ऑप्शन. त्याला ऑप्शन दिलाय ऑर अदरवाईज. जर तुम्ही फक्त 5,000 पीव्ही न चुकता करत असाल, तर 5 महिन्यामध्ये 25,000 पीव्ही होतील. बरोबर? पर्सनल. आता हे जर फक्त 5,000 पीव्हीच केलेले आहेत, पण 50 नाही केल्या, तरी सुद्धा चालेल. पण टोटल जो ग्रुप पीव्ही येणार आहे खालून तुमचा, तो 2,77,000 लिहून ठेवा आत्तापासून. आणि त्यासाठी सिंपल आहे मित्रांनो, आपोआप कुठलीच गोष्ट होत नाही. त्यासाठी तुम्हाला कंटिन्युअसली सपोर्ट सिस्टम बरोबर राहावं लागेल. कंटिन्युअसली सपोर्ट सिस्टम बरोबर राहावं लागेल आणि याचा कोणीतरी फॉलोअप घेणारा असायला पाहिजे. आणि यासाठी आम्ही 30 लोकांची निवड करत आहोत. सगळ्यांना नाही घेत आहेत. मला माहिती आहे, लीडर सगळे बनत नाहीत. सगळेच लोक मलेशिया क्वालिफाईड करत नाहीत. सगळेच लोक क्राऊन बनत नाहीत. पण जे मनापासून जे सीरियस असतात ते लोक होतात. त्यामुळं 30 लोकांना आपण सिलेक्ट करणार आहोत. टोटली मी माझ्या टीममध्ये लिहिले बघा, सफर 30. म्हणजे पूर्ण जीव द्यायचा त्या लोकांसाठी. आता जीव मनापासून प्रेरित करायचा आहे. असं म्हणतो ना, ब्लड काढून ठेवायचंय खाली आता. शपथ घेतली, की हा 30 लोकांना आपल्याला मिनिमम 6 महिन्यामध्ये 50,000 इन्कमला घेऊन जायचा आहे आणि 1 वर्षापर्यंत 2 लाख इन्कमला घेऊन जायचं आहे. किती लोक रेडी आहेत? सुपर 30 लिहा बघू बरं. जेवढे सुपर 30 लिहितात ते रेडी आहेत समजू आपण. करायचं काय सांगतो तुम्हाला, 90 दिवसाच्या ऍक्शन प्लॅन मध्ये या. 90 डेज एक पिरियड आहे. 90 डेज एक तुमच्यासाठी चॅलेंज आहे. 90 डेज एक तुमच्यासाठी प्रतियोगिता आहे. त्याला स्पर्धा समजू. आणि 90 दिवसामध्ये जे 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 सांगितलं जाईल हे तुमच्याकडनं करवून घेतलं जाईल, की तुम्ही मलेशिया पण क्वालिफाईड होताय. तुम्ही ही स्कूटी सुद्धा म्हणजे मलेशिया किंवा स्कूटी क्वालिफाईड करताय. येस. क्या बात आहे, क्या बात आहे. फंटास्टिक, फंटास्टिक. म्हणजे ऑफर पण क्वालिफाईड करता. हे करवून घेतलं जाईल. हे कसं केलं जाईल? त्याला म्हणतात पाठपुरावा. शाळेमध्ये नुसतंच अभ्यास करा म्हणून जर शाळा सोडून दिली असती, तर पोरं पास सुद्धा होणार नाहीत आणि मार्क पण मिळवणार नाहीत. पण त्यांचा दर 3 महिन्याला, दर काही 3 महिन्याला ज्या परीक्षा होतात, दर 3 महिन्याला जो त्यांचा फॉलोअप घेतला जातो आणि त्या फॉलोअपमुळे ती लोकं कंटिन्युअसली त्याबरोबर कनेक्टेड राहतात. म्हणून कधीही आपोआप कुठलीच गोष्ट होत नाही. प्लॅनिंग फार महत्वाची आहे आणि मी 30 लोकांना सोबत घेऊन जाण्याची पूर्णपणे शपथ घेतोय आता. मिनिमम 30. किती लोक सुपर 30? यस, रजनी लिहिताय, मॅडम सुतार मॅडम लिहितायत, मंगल मॅडम लिहितायत, कल्पना मॅडम लिहितायत. लिस्ट काढा आत्तापासून. 30 लोकांना आपल्याला 90 डेज ॲक्शन्स द्यायचे आहेत. 90 दिवसाच्या ॲक्शन्स. 90 दिवसाचं एज्युकेशन प्रॉपर प्लॅनिंग. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला मी मागच्या मीटिंगमध्ये पण सांगितलं होतं, हे जे 30 लोक असतील त्यांना जवळ-जवळ 15,000चा कोर्स आपण फ्री देणार आहेत. वॉव! फंटास्टिक. 15K फ्री. किती लोकं बघितलं असेल तुम्ही YouTubeला बघा, अनेक ठिकाणी पहा. लोकं अक्षरशः बाहेरच्या कंट्रीची लोकं, पाकिस्तानची लोकं सुद्धा दुबईला पैसे पाठवून ट्रान्सफर करतायत, की सर तुमचा मी व्हिडिओ पाहिलाय आणि तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला असं जाणवतंय, की तुम्ही जे आम्हाला वेळ दिला तो खूप मोठा आहे. क्राउन अँबॅसेडर वेळ देतायत. आम्ही तुम्हाला 15,000 पे करायला तयार आहोत. माझी पॅशन आहे शिक्षण, एज्युकेशन, ट्रेनिंगची. तर 15,000 लोकं पे करतायत. जबरदस्त लिहा, जबरदस्त लिहा. म्हणजे तुमचे अपलाईन तुमच्या लीडरला ऐकण्यासाठी लोकं 15,000 पे करायला तयार झालीत. वॉव! तुमच्याकडनं आम्ही एकही रुपया घेणार नाही. 30 लोकांना टोटल फ्री करणार आहोत. सुपर 30. 30 लोकांना टोटल फ्री करणार आहोत आणि या 30 लोकांना कंटिन्युअसली 90 डेजमध्ये दर सोमवार, दर बुधवार ॲडव्हान्स ट्रेनिंग दिलं जाणार आहे. ॲडव्हान्स ट्रेनिंगमध्ये ते पॉवरफुल भविष्याचे लीडर बनणार आहेत, पॉवरफुल स्पीकर बनणार आहेत आणि सर्व ऑफर अचीव्ह करणार आहेत. मला व्हिज्युअलाइज करता येतंय, मला दिसतंय डोळ्यांना, की हे क्वालिफाईड होत आहेत महिना 50,000 इन्कमसाठी. हे पूर्णपणे अचीव्ह करत आहेत महिना 2,00,000 इन्कमसाठी आणि हे 30 लोकं टी-एस-आय-पीला सुद्धा बसत आहेत. क्या बात है! क्या बात है! तयार आहात? येस. सो टुगेदर वी आर मतलब टुगेदर टीमचा अर्थ काय? टीम टी-ई-ए-एम. टी-ई-ए-एम टुगेदर एव्हरीवन अचीव्ह मोअर अँड मोअर. मतलब सगळेजण मिळून
एक प्लॅनिंग घेऊन कंटिन्युअसली आठवडा एकमेकांशी भेटून सपोर्ट करून आपण हे अचीव्ह करूयात. तर मित्रांनो, मनापासून तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत. ही टूर सुद्धा चांगली आहे, त्याच्या ऑफर पण चांगल्या आहेत आणि प्लॅन सुद्धा स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे प्रॉडक्ट सुद्धा जबरदस्त आहे. प्रॉडक्ट चांगला आहे, कंपनी चांगला आहे, सिस्टम चांगली आहे. तर 4 आता फक्त एकच तारखेचं. लक्षात ठेवा. 4 तारखेचा एक महत्वाचा मेसेज आहे सर्वांसाठी. जिथून असाल तिथून ऐकत असाल, आपला वेळात वेळ काढून पुण्यापर्यंत या. हा प्रोग्राम एक वर्कशॉप पद्धतीचा प्रोग्राम होतोय. आम्ही तुम्हाला मनापासून सांगतोय, की अशा व्यक्तीला ऐकायला मिळतं, की ज्या व्यक्तीला ऐकण्यासाठी मार्केटमध्ये बाहेर अक्षरशः लोकं तडपडतायत, पण त्यांना त्यांचा वेळ मिळूच शकत नाही. आज कितीतरी लोकं आम्हाला फोन करतात, "सर तुम्ही सगळ्यात जवळ आहात, तर तुम्ही सांगा ना माझ्यासाठी, तुम्ही द्या ना त्यांचा वेळ." आणि मी त्यांच्याकडे गेलो, की "बाबा तसलं काही बोलू नकोस. मला फक्त आता प्रॉडक्ट तयार तयार करू देत. प्रॉडक्टवरती काम करू देत. मी काय बाहेरच्या कुठल्याही स्टेटला जाऊन मीटिंग द्यायला जाणार नाही." डायरेक्ट सांगतायत. पण पुण्यामध्ये मात्र आपला पुणे आहे, आपला परिवार आहे. तेही पुण्यामध्ये राहतात आणि आपल्याला त्यांनी पूर्णपणे हा नवीन वर्षाचा सुरुवात, नवीन वर्षाचं आगमन, नवीन वर्षाची क्रांती म्हणून आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे रिझोल्यूशन म्हणून आपल्याला डॉक्टर राजेश सवेरा सर यांचा वर्कशॉप आपल्याला अटेंड करण्याची संधी भेटत आहे. हा वर्कशॉप पुणे ब्रांच ऑफिसमध्ये होत असल्यामुळं तो फ्री ठेवलाय. नाहीतर डॉक्टर सवेरा सरांचा प्रोग्राम फ्री ठेवायचा माझी सुद्धा मनापासून इच्छा नव्हती. पण तुम्ही जास्तीत जास्त संख्येने त्याचा फायदा करावा म्हणून हा फ्री आहे. पुणे ब्रांच ऑफिसमध्ये आहे. दुपारी 1 ते 4 ह्या वेळेमध्ये असणार आहे. त्यामुळे जेवण करून पोहचा. त्यामुळे तिथं फूड पण काही द्यायची गरज नाहीये. अशामुळे फ्री आहे. ते जर आपण बाहेरच्या हॉटेलमध्ये असतो तर ₹20,000-25,000 फक्त रेंट द्यावा लागला असता. जेवणावरती खर्च करावा लागला असता आणि या सगळ्यांबरोबर आपल्याला थोडासा पे करावा लागला असता. पण आपण पे पण करूयात कारण लाखो रुपये बनवण्यासाठी डी-एक्स-आयमध्ये जॉइन झालो आहोत. परंतु फ्रीच्या प्रोग्रामला कधीही फ्री म्हणू नका. वाले सर. येस. बालाजी सर आहेत मीटिंगमध्ये? येस. अच्छा, आरती मॅडम बोलताय 2 मिनिटं, 2 मिनिटं. बालाजी सर म्यूट ओपन करा सर. बालाजी सर अजून एक 10 मिनिटं राहूया आपण. चला बोलूया जरा एक्सपिरियन्स शेअरिंग घेऊयात. बालाजी सर गुड मॉर्निंग. ट्राय करा परत एकदा. येस सर, गुड मॉर्निंग. येतो का आवाज? एकदम क्लिअर, एकदम क्लिअर. हा, छान छान, खूप छान मीटिंग झाली आणि स्पिरुलिनाविषयी खूप सुंदर माहिती सांगितली सर. बरेच इनपुट्स मिळाले. प्रोडक्ट नॉलेज सगळ्यांना असणं गरजेचं आहे कारण आपण वेलनेसमध्ये काम करत आहोत आणि तुमचे बरेच असे क्लोजिंग पॉईंट्स होते जे कॅची होते आणि डायरेक्ट मनात हृदयात बसत होते. त्यामुळे लिंक बघितले ग्रुपमध्ये, म्हणलं चला जॉईन होऊया आणि आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये सगळ्या लोकांनाही पाठवलं. काही लोक जॉईनही झालेले आहेत. खूप सुंदर माहिती दिली, चांगली माहिती दिली. इनपुट्स भरपूर मिळाले. लास्टला क्लोजिंग पॉईंट पण खूप छान सांगितले आणि आता जी ऑफर आली 6 महिन्यासाठी, ती खरोखरच 5. खूप जबरदस्त. 5 महिन्यासाठी, सॉरी, 5 महिन्यासाठी, मे महिन्यापर्यंत. ती पण एकदम जबरदस्त आहे. सगळे लोक आता बिझनेस वाढेल, सेल वाढेल, टीम वाढेल, मोमेंटम होईल चांगल्या पद्धतीने. नवीन वर्षाची सुरुवात जबरदस्त होणार आहे आणि सगळ्यांनी मोठ्या लेवलला मोमेंटम क्रिएट करूया, हिस्ट्री क्रिएट करूया. पुणे नंबर 1 तुम्ही नेहमी सांगत असता, देवकर सर सांगत असतात, आपण सगळेजण सांगत असतो, बरोबर ना? तर खरोखरच पुणे नंबर 1, महाराष्ट्र नंबर 1 होण्यासाठी ही आपल्या सगळ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. खूप छान मीटिंग झाली सर, भारी वाटलं आज. स्पिरुलिनाविषयी खूप इनपुट्स आणि इन डिटेल मिळाली माहिती. थँक्यू सर, थँक्यू. जबरदस्त सर. थँक यू सो मच सर फॉर युअर व्हॅल्युएबल इनपुट अँड इन्साइट्स. तुमच्या मनात जे काय आहे ते तुम्ही क्राऊन अँबॅसेडर बनावेत म्हणून आमच्या मनापासून तुम्हाला सदिच्छा आहेत. आणि ह्या ऑफरचा जास्तीत जास्त फायदा घेऊन डायमंड तयार करण्यावरती भर द्या. कारण अगदी 3 अगदी अगदी. लाखापर्यंत फी जाणं म्हणजेच 3 लाखापर्यंत फी जाणं म्हणजेच एक डायमंड होणं आहे. एक यस सर, मलेशिया यस क्वालिफाईड यस. करून घेणं, नव्या व्यक्तीला तयार करून म्हणजे तो डायमंड काढल्यासारखा आहे. त्यामुळे याचा फायदा आपण जास्तीत जास्त पुढच्या पिन अचीव्ह करण्यासाठी करूयात. 8 फेब्रुवारीला सर्वांनी तयारीमध्ये राहा. मोठा रिकॉग्निशन प्रोग्राम होणार आहे. त्यावेळेला आपल्याला सर्वांना मोठ्या संख्येने जायचंय आणि अशी मीटिंग आपण दर मंगळवारी नवीन जॉईनिंग वाढावे यासाठी करत आहोत. नवीन रिक्रुटमेंट वाढावी यासाठी करत आहोत. त्यामुळे तुम्ही अशा मीटिंगला नवीन लोकांना सर्वांनी घ्यायला सुरुवात करा. कल्पना मॅडम 1 मिनिट शेअर करा. तुला बोलायचंय? काय? बोल की. मी बोलू का बोलते तर हा काय बोल की तर बोल. हा बोलते. आरती मॅडम बोलतायत ते. काही नाही, आमचे प्रवीण सर ना असेच. सॉरी मॅडम. बोला, बोला, बोला. नाही नाही, ऍक्च्युली तुमचं जेव्हा मीटिंग चालू झाली ना तेव्हा दिब्बा सरांचा फोन आलेला. दिब्बा सरांनी एक सगळ्यांसाठी एक मेसेज दिलाय
तर मला असं वाटतंय तुम्ही खूप सगळेजण एक्सायटेड असालच आजचं पोस्टर बघितल्यानंतर. तर मेसेज असा आहे, सर म्हणतात, की मी ट्रकमध्ये गाडी तयार आहे स्कूटी, फक्त तुम्ही सांगा की किती पाठवायचे पुण्याला. तर हा सगळ्यात मोठा मला असं वाटतं मलेशिया जे लोकं गेले नसतील ना, ते जेव्हा पण जातील ना, तर आता असं प्लॅन आहे त्यांचं, की ते 5 स्टारमध्ये स्टे, लंकावी आयलँड आणि सायबर विले असं खूप भारी मतलब अशी ट्रिप देणार आहेत ते, की आयुष्यभर ती लक्षात राहील आणि तुमची कदाचित ती इंटरनॅशनल पहिली ट्रिप पण असू शकते. आणि ज्या लोकांनी मलेशियाला जाऊन आलेत, कारण की आपले बऱ्यापैकी लीडर्स जाऊन आलेले आहेत. तर त्या लोकांसाठी ही स्कूटी हा एक ऑप्शन चांगला आहे, की त्यांनी त्या स्कूटीवरती पुन्हा एकदा बिझनेस वाढवावा आणि पुढच्या वर्षी पुन्हा मलेशिया येईल. मलेशिया आपलं माहेर आहे. ते नेहमीच येत राहणार आहे. त्यामुळे जरी मलेशिया यावेळी नाही गेला आणि स्कूटी मिळाली, तर वाईट वाटून घ्यायचं नाही. त्या स्कूटीवरून पुन्हा पुढचं जे ऑफर येईल, ते ती अचीव्ह. अचीव्ह करायची. कारण की दरवर्षी अशा ट्रिप्स येतच राहतात. जसं आता श्रीलंका. आता मला माहिती आहे भरपूर जणांनी ट्राय केलं थोड्यासाठी येऊन, काही जणांचं राहिलं. पण त्या सगळ्या लोकांसाठी हा दुसरा चान्स आलाय. श्रीलंका संपवून 1च दिवस झाला कालचा, की आज दुसरी ऑफर आली तुम्ही तेव्हा लक्षात सांगते ठेवा, कंपनी कंटिन्यू. DXN जेवढं देतं ना फिरायला, तेवढं मला नाही वाटत कोणती इंडियामध्ये कोणती डायरेक्ट सेलिंग कंपनी असेल जी एवढं इंटरनॅशनल तुम्हाला एवढं लीजर मिळेल, की एवढं फिरायला वगैरे खूप. आणि DXN असं फिरवतं ना, की ज्यांनी एक्सपिरियन्स केला नसेल ना, त्या लोकांसाठी मी सांगते, की खूप तुम्हाला फक्त मुंबई एअरपोर्टपर्यंत यायचंय आणि तिथून पुढे सर्व खर्च कंपनी करते आणि पुन्हा मुंबई एअरपोर्टला आणून सोडते. तुमच्या खिशातला एकही रुपया जाणार नाही. आणि तुम्ही विचार करूच शकता, की जेव्हा स्वतःचे पैसे खर्च करत नाही ना आपण, त्या ट्रिपची मजा काहीतरी वेगळीच असते. कारण की जेव्हा स्वतःचे पैसे जातात ना, तेव्हा कुठेतरी असतं, "अरे, खूप खर्च झाला, खूप खर्च झाला." फिरून आल्यावर तरी वाईट वाटतंच. किती पण माणूस श्रीमंत असेल, तर स्वतःच्या पैशांनी फिरण्यात आणि फ्रीमध्ये फिरण्यात वेगळा आनंद असतो. तर सगळ्यांनी या ट्रिपचा म्हणजे आत्तापासून काम चालू करा. मी खरं सांगते पुण्याच्या तुमच्या सगळ्या लोकांकडे खूप ताकद आहे, की तुम्ही सगळेजण करू शकता आणि आपल्यासारखं सेलिंग हे अख्ख्या इंडियात कुठे नाही. देब्या सरांनी खास ह्यासाठी त्यांनी तो दुसरा जो दिलाय ना क्रायटेरिया, तो फक्त आपल्या लोकांचा विचार करून. कारण की आपल्या लोकांकडं सेलिंगची स्किल चांगली आहे. जिथे 10,000 10,000 पीव्ही पण लोकं पर्सनल करू शकतात. तर त्यांनी तो ऑप्शन ठेवलाय, की तुम्ही 50,000 पर्सनल पीव्ही करा. कसेही करा. तुम्ही ह्या महिन्यापासून स्टार्ट करा. मे महिन्यापर्यंत कसेही 50,000 पीव्हीचं सेल करा आणि मग तुम्हाला फक्त 2,52च करायचंय. आणि ह्याच्यात अजून एक गोष्ट आहे, तुम्ही डबल क्वालिफाय झाला, तर तुम्ही तुम्ही स्वतः मलेशियाला जावा आणि एक स्कूटी घ्या. हे पण आहे. तुम्ही क्या ठरवा बात है. आता की किती तुम्हाला काय-काय घ्यायचंय. इव्हन ट्रिपल सुद्धा कंपनीने अलाऊ केलंय. काही-काही लोकं असे आहेत, की नवरा-बायको ते जातील आणि मुलगा स्कूटी मलेशियाला आणि मुलाला स्कूटी. तर असं सुद्धा आहे. तुम्हाला जे पाहिजे ते कंपनी द्यायला तयार आहे. आता फक्त आपण कमी नाही पडायचं. आणि अजून एक गोष्ट आहे, बेसिक आणि कोर ग्रुपला मी रिकग्निशन नाईटचं हे टाकलेलं आहे लिस्ट. तर प्रत्येकाने आपापली नावं बघा आणि ते पिन घ्यायला या. तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. त्या रिकॉग्निशन. रिकग्निशन नाईटला धर्मशिला मॅडम येतात आहे. तर ज्यांनी धर्मशिला मॅडमना बघायचंय, त्या खरोखर त्यांचा स्वॅग आहे. म्हणजे बघितलं ना तरी तुम्हाला जाणवेल, की ते खरोखर लेडीज वेगळी आहे. ती तेवढं कमवतेच आणि तसाच त्यांचा रुबाब आहे. तर खरंच त्यांना ऐकायला या. त्यांच्याकडून आपल्याला दुसऱ्या दिवशी ट्रेनिंग सुद्धा मिळणार आहे. तर सर्वांनी 8 आणि 9 तारखेची तयारी करा. पण हा महिना एकदम रॉकिंग करायचा आहे. जॉइनिंगवरती भर द्यायचा आहे आणि प्रत्येकाला सांगते, तुम्ही एकटे सुद्धा ही ट्रिप करू शकता, जरी कोणी बरोबर नसेल तरी. तुम्ही आजपासून स्टार्ट करा. 100% सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. जबरदस्त, जबरदस्त. शिंदे सर बोला 2 मिनिट. मारुती शिंदे सर, गुड मॉर्निंग. हा, तिथून म्यूट ओपन करा एकदा. म्यूट ओपन करा. हा, म्यूट ओपन होत नाहीये. कसं काय? तुम्हाला बटन येत असेल ना म्यूट ओपन करायचं.
आता बालेश सरांनी केलं तसं. अच्छा, परत येतो तुमच्याकडे. शैला मॅडम म्यूट ओपन करा सातारा मधून. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग सर. बघा आज मलेशिया ट्रिपचे नुसतं पॉपअप आला तर किती लोक मीटिंगला जॉईन झाले सर. बरोबर 58 लोक टोटली जॉईन झालेली ती. आणि मला असं वाटतं की ही ट्रिप एवढी छान सोपी आणि सुटसुटीत आहे. सगळ्यात महत्वाचा पैसा हवाय तर ट्रिप करणं गरजेचं आहे. म्हणजे डबल बोनस आहे. आपल्याला क्या बात. पैसाही मिळतोय, ट्रिपही मिळते आणि हवं तर गाडी पण मिळते. फक्त कंपनी द्यायला बसली, आता फक्त काय करायचे, विचार करायचे, वाटी घेऊन जायचे की पाईपलाईनच करायचे, हा विचार आपण करायचा. बरोबर आहे ना? त्यामुळे एक येस आहे येस. की बरीचशी आपल्या टीमची पण लोक आहेत, प्रत्येक टीमची लोक आहेत, तर प्रत्येकाने एक लक्षात घ्यायचं की पहिल्यापासून जर आपण सगळ्यांनी मिळून केलं तर ट्रिप होईल. हा विचार नको की लीडर लोक क्वालिफाय होतील का, तर ट्रिप मध्ये जे क्रायटेरिया लावलाय कंपनीने तो न्यू जॉईनिंगला लावलाय. त्यामुळे आज जॉईन झालेला व्यक्ती सुद्धा ही ट्रिप क्वालिफाय होऊ शकतो. कारण डायमंड असेल, डबल डायमंड असेल, कोणी असला तरी त्याला नवीन लोकांच्याकडूनच पीव्ही काढायचे. त्यामुळे सगळेजण शून्यातूनच विश्व निर्माण केलं तरच ही ट्रिप क्वालिफाय होणार आहे. त्यामुळे आज जॉईन झाल्यापासून जुने लीडर सगळ्यांनी मिळून जर ताकद लावली तर नक्कीच महाराष्ट्र नंबर 1 होईल. आणि निम्म्यापेक्षा जास्त स्कूटी ह्या महाराष्ट्रात याव्यात. आणि ज्याप्रमाणे बिहारचं नाव दरवेळी घेतलं जातं, तसं आपल्या महाराष्ट्राचं नाव घेतलं पाहिजे. आणि याच्यासाठी प्रत्येकानं तळमळ केली पाहिजे. कारण आपला महाराष्ट्र हा कुणासाठी म्हणजे आपण म्हणतो ना, कुणापेक्षा कमी नाहीये. कमी आणि नाहीये, महान राष्ट्र आहे ते, महाराष्ट्र. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण स्कूटी घेऊ तेव्हा प्रत्येक स्कूटीवर भगवा हा फडकलाच पाहिजे. तर सगळ्यांनी मिळून ताकद लावू, कमीत कमी आपल्या भगव्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी. थँक्यू सर. क्या बात आहे. जशी आम्ही बिहारची धर्मशिला मॅडम होतो तसं आम्ही आमच्या शैला मॅडम मध्ये धर्मशिलाला बघत आहोत. आता मॅडमनी क्या बात. खूप चांगल्या पद्धतीने जोरदार तयारी केलेली आहे. मॅडम 90 दिवसाच्या बॅच मध्ये येतात लोक सगळे. म्यूट झाल्या परत. हा, बोलून झाले की म्यूट केलेत ना. अच्छा ठीक आहे, पुढे जाऊयात. शिंदे सर बोला. आवाज येतोय का? एकदम क्लिअर. आला ना? आता एकदम क्लिअर. खऱ्या आता अर्थाने आवाज आणि व्हिडिओ आजचं दोन्ही आहे बघा. आणि चंद्रावरती बसले असं हा, दिसतंय आम्हाला. अगदी अगदी खरंय. ऑलरेडी फ्लाईट मध्ये आहात वाटतं. हा, आणि डोक्यावर काय नाही माझ्या. त्या- नाही, डोक्यावरच त्यामुळे चंद्रबिंदू सूर्याचा दिसतोय. वाचतोय. अगदी. तळपतोय तो. हा, बोला बोला. खऱ्या अर्थानं आजचं सेशन खरं संपूच नाही अशी एनर्जी फार प्रवीण सरांना होती. मी मात्र कान पूर्णपणे माझे मंत्रमुग्ध झाले होते. स्पिरुलिना म्हणजे एक दिव्य अशी संजीवनी आहे आणि ती मला फारच आवडली. तुमच्या वाणीतून आलेलं प्रत्येक वाक्य अगदी अमोल रत्नासारखं होतं आणि खऱ्या अर्थानं ज्याला डायमंड म्हटलं जातं आणि त्याचे महागुरु म्हणजे क्राऊन अँबॅसेडर हे आज मला प्रत्ययाला आलं. सगळी मंडळी जरी ऑफरसाठी एकत्र आली असली तरी या दिव्यवाणीतून आलेले शब्द कधी कुणीही या ठिकाणी असा विचार करू शकणार नाही की मी यशस्वी होणार नाही. तर हे फार अगदी उत्तम आजचं जे सेशन आहे ते मी कधी विसरणारच नाही. इतकं स्पिरुलिना पाठ करून टाकलंय, मंत्रमुग्ध झालो होतो. आयुष्यामध्ये शरीर संपत्ती आहे ही प्रत्ययाला आणण्यासाठी काहीतरी तुमच्याकडे संपत्ती लागती दुसरी, तिला जोड असणारी, ती आहे फक्त स्पिरुलिना जगाच्या पाठीवर. ते सेवन केल्यानंतर कुणी गरीबही राहणार नाही आणि कुणी आजारी राहणार नाही याची खात्री आलेली आहे. लहान मुलापासून आमच्या गरोदर भगिनी असतील, माता असतील, त्यांच्यापासून तर सर्व वयस्कर मंडळीपर्यंत स्पिरुलिना हा एकमात्र उपाय आहे. हे आज आपल्याला प्रत्ययाला आलेलं आहे. त्यामुळं हे जे काही ऑफर आहेत ते अचीव करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र नंबर 1 वर राहणार आहोत. त्यामध्ये पुन्हा नंबर 1 असं म्हणायला हरकत नाहीये. तशी तयारी अगदी मनोमन करीत आहोत. धन्यवाद. चला, एक क्लोजिंग आयडिया सांगतो तुम्हाला. उद्याच्या उद्या ऑफिसला जायचंय, ब्रांचला जायचंय, स्टॉक पॉइंटला जायचंय, जे जे तुमच्या जवळचे ऑफिसेस आहेत तिथे जायचंय. 3 स्पिरुलिना घ्या. मी जास्त नाही सांगत, फक्त 3 स्पिरुलिना घ्या. आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना तो लोकांना शेअर करा. त्यांना ती बॉटल पण दाखवा आणि तुम्ही नंतर भेटायला जा.
एक एक न्यूज काय मागच्या महिन्यातली ती 5 स्पिरुलिनावर एक फ्री वाली आहे ना, हा तो ऑफर पोस्टर, ती पुन्हा पुढचं 1 वर्ष चालू राहणार आहे. काय सांगतेस? हा, पण ही ते अजून न्यूज आहे. ऑफर नाही आली ना. आलीये, मी सांगते म्हणजे आलीये. तू सांगते म्हणजे आली. मग मी अनाऊन्स करू. करा. बरं ठीक आहे. क्या बात येण्याचे आहे. चान्सेस दिसत आहेत किंवा कदाचित तो पोस्टर उद्या पण पडेल. ऑफर पडल्यावरती तुमच्या लक्षात येईल. 5 स्पिरुलिनावरती 1 स्पिरुलिना फ्री. हा जो म्हणून ऑफर मी आहे ना. आज घेतली नाही. हा ना. हा, मी वेगळ्याच 3,000 पीव्ही केल्यात. हो ना, पण आता चालू महिन्यामध्ये अजून 5 स्पिरुलिना कधी पण कोणी पर्चेस करेल ना, तर त्यांना 1 स्पिरुलिना एक्स्ट्रा फ्री मिळणार. याच्यामुळे होतं काय, तुमची प्राइस आणि डिक्रीज होते, अजून डिस्काउंट होते आणि तुम्हाला जास्त मुनाफा होतो. कारण जवळ-जवळ Yes. ₹1500 ची स्पिरुलिना फुकट भेटतीये. म्हणजे निअर अबाउट तुमचं प्रॉफिट त्यामधून तुम्ही काढून पाहायचं आहे. रिअली अशा ऑफर घ्या. जिथं-जिथं तुम्हाला 5 मोरंजी घेतल्या, की 1 मोरंजी फ्री होती. आता ह्या महिन्यात चालू आहे की नाही बघूया आपण. पण ऑफरवरती लक्ष द्या. उद्या मात्र 3 स्पिरुलिना मिनिमम घेऊन या बिलामध्ये. 3 स्पिरुलिना मार्केटमध्ये सेल करून या. ऑटोमॅटिक सेल होते. मी गॅरंटी देतो तुम्हाला. असे अनेक व्हिडिओ आपले YouTubeमध्ये दिसतील तुम्हाला. अनेक ठिकाणी तुम्हाला अशी काही माहिती मिळतेय. काही तुम्हाला Google पण माहिती देईल. ती लोकांपर्यंत शेअर करायला सुरुवात करा. आणि स्पिरुलिनाची लोकांपर्यंत माहिती पोहोचत असताना ज्यावेळेला तुम्ही 5 स्पिरुलिना सेल कराल, तुमच्या 3000 पी होतील. अविनाश सर म्यूट ओपन करा. गुड मॉर्निंग अविनाश सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हेरी, व्हेरी गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. येस सर. खूप जबरदस्त माहिती मिळाली स्पिरुलिना विषयी. स्पिरुलिना काळाची गरजच आहे. महिन्याला नाही म्हणलं तरी 6 स्पिरुलिना आपल्या सेल झाल्या पाहिजेत 360च्या. एवढं येस. टार्गेट घ्यायचं, कारण कुणाला नाही कुणाला तर त्याची गरजच आहे. लहान मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत आणि सर्व लेडीज वगैरे त्यांच्या स्वतःसाठी सुद्धा गरजेची आहे. आता मलेशियाची ट्रिप लागलेली आहे. त्या मलेशियाच्या ट्रिप मध्ये पण खूप चांगल्या ऑफर आलेत. मी मलेशियाची ट्रिप 3 वेळा अचीव 4 वेळा, आता ही 5वी वेळ आहे माझी. हो. तर पहिल्या वेळेला 4.5 लाख पीव्ही होता. 4,50,000 पीव्ही अचीव करण्यासाठी माझा 4,20,000 पीव्ही झाला आणि 30,000 पीव्ही साठी मलेशिया माझी हे झाली. हुकली, तर हुकली. मला हां. हुकली. तर ते दिवस अजून मला आठवतात. आता तर 2,77,000 म्हणजे काहीच नाही. आणि त्यावेळेचे पीव्हीचं ही बघितलं तर खूप स्ट्रगल करायला लागत होतं. आता आपल्याला उलट सोपं झालंय, ऑनलाईन झालंय. घरात बसून मीटिंग माहिती मिळते. कुठं आपल्याला पैसे खर्च करायला लागत नाही, गाडीनं कुठं त्रास घ्यायला लागत नाही. आता आपण घरात बसून अगदी पलंगावर ब्लँकेट घेऊन सुद्धा आपण मीटिंग बघू शकतोय, माहिती घेऊ शकतोय आणि जवळजवळ जगातल्या कुठल्याही माणसाला माहिती देऊ शकतोय. क्या बात है. एवढं सोपं तंत्रज्ञान आलंय, म्हणजे जांभळ आपल्या होटावर आलंय. फक्त ते आत सुद्धा घ्यायचं नसेल तर मग त्याच्यासारखं दुर्दैवी कोण नाही. सर 90 त्याच्यामुळं दिवसाची लिस्ट. अविनाश सर 90 हो 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 दिवसांसाठी लिस्ट बनवा. तीच लोक सिरियस आहेत समजा. आणि त्यांना बरोबर. सांगा यस यस. नेमकं आम्हाला तुम्हाला काय मिळवून द्यायचं ह्या म्हणजे वर्षभरामध्ये. 100% जे सिरियस लोक आहेत त्यांच्या सोबतच काम करू. कारण ज्यांना तहान नाही त्यांच्यासाठी काय टँकर, काय समुद्रातनं पाईपलाईन आणली तर ते पाणी पिणार तरी नाहीत. उपयोग नाही. हा तुम्हाला कळतं ना कोण सिरियस आणि कोण नाही ते. आता त्यांना फ्रीमध्ये 100. उपलब्ध करून दिले तरी पण जर नाही म्हणत असतील, तर त्यांना शिकण्यात पण इंटरेस्ट नाही. त्यांना आगे तरी कसं बढतील, मग पुढे तरी कसे जाणार. नाही कळतो नाही. माणूस यस सिरियस यस कोण आहे ते. येस, त्यामुळे यस ही चेकलिस्ट वापरा. अच्छा, एक यस लास्टचा यस. म्यूट ओपन करूया. थँक आता यू सो मी मच अविनाश सर. आणि आता आपण धन्यवाद जाऊयात. धन्यवाद. मी सेकंड येस, शिपला येस. आहे तरी सुद्धा मी पूर्ण मीटिंग ऐकली. वाह! जबरदस्त, जबरदस्त. मग डेडिकेशन आहे. आता आपण हा लास्टचं म्यूट ओपन करणार आहोत. कल्पना रणपिसे मॅडम. कल्पना रणपिसे मॅडम आपल्या स्टार डायमंड फ्रॉम लोगाव. येस मॅडम, गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग सर. गुड व्हेरी, व्हेरी मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खूप खूप सुंदर छान मीटिंग झाली. एकदम फिरुलनाची माहिती म्हणजे खूपच सुंदर झाली काय. आणि आपल्या सगळ्या लीडरनी इतकं छान प्रकारे बोललेत की मला बोलायला काय ठेवलेलंच नाहीये. आता ऑफरमध्येच आणि आपल्याला फुल ताकद लावायची आहे. आता ऑफर पण येस समजून येस घ्या येस सर. आणि 90 येस दिवसासाठी सर. तुमच्या टीममधून ॲटलीस्ट 7 लोकं तरी काढा, 5 लोकं. कारण अगदी 30 अगदी. मध्ये तुमची 5 मी पकडलेली आहेत मॅडम. ओके ओके सर. अगदी ठीक आहे. तुम्ही ओके, असल्यावर ओके. काहीच आम्हाला कमी नाहीये. हा
तुम्ही असले आम्हाला काळजी करू काहीच नका. कमी नाही. आता ह्या वर्षी TSIP बसलं म्हणजे आम्हाला समाधान आहे त्याच्यात. येस सर, येस सर. फुल येस, फुल प्रयत्न करायचे. एक्झॅक्टली. येस. व्हेरी नाईस. हो. अजून कोणाला येस काही सर. प्रश्न विचारायचा असेल आजच्या सेशन बद्दलचा, ऑफर बद्दलचा, तर आपण 1 किंवा 2 प्रश्न घेऊयात आणि थांबूयात. मग तुम्हाला प्रश्न असेल तर हँड रेज करायचा आहे. मी आता पाहतोय सगळ्यांचा, फक्त हँड रेज करा. मी गॅलरी व्ह्यू ओपन करतो आता. गॅलरी व्ह्यू ओपन केला की मला हँड रेज दिसेल तुमचा. काही मनामध्ये प्रश्न असेल तर विचारता येईल. शिंदे सरांचा हँड रेज दिसतो. शिंदे सर बोला. काका बोला ना. स्पिरुलिना खर तर हे जे आपलं पॅकेज आहे काय, हम्म. ते आपण म्हणजे अगदी सर्वांसाठी आपलं खुलं आहे काय. हो. परंतु स्पिरुलिना ही ज्यावेळेस आपण 3 देणार आहोत, काल आता सांगितल्याप्रमाणे 3च्या ऐवजी आपल्याला डबल करावं लागणार आहे. हम्म. म्हणजे येस. कसं आहे, म्हणजे सुरुवात कमीत चांगली कमी झाली की खायला नंतर देऊच मग नका. आपल्या म्हणजे डोसेस दिले ना चांगले हा तर डोस रिझल्ट स्कोर जबरदस्त. स्कोर वाढण्यासाठी सुरुवातच मोठी करायला पाहिजे. मग अगदी नंतर बरोबर. लढाई करायची गरज नाही. खूप मला असं पॉवरफुल वाटतंय प्रोडक्ट हा. बनेल तो. येस, खूप पॉवरफुल आहे तो प्रोडक्ट. फक्त लोक काय करतात, 2च खा आणि 3च खा, आणि काही लोकांना वाटतं मी गोळ्या खातोय, औषधं खातोय, म्हणून ते 6 3च्या शिवाय पुढे जातच प्रमोटच नाहीत. करत नाही. मी हा, 6 शिवाय म्हणून आपल्याला प्रमोटच आपण करत सरबत नाही. बनवायला शिकूया ना. रोझेल लेमनचा ज्यूस बनवा आणि त्याच्यात स्पिरुलिनाची पावडर टाका, मस्तपैकी मिक्स करा आणि प्या. 3 ग्राम स्पिरुलिनाचा ज्यूस. आमच्या वहिनी ओके. खूप छान 2 in 1 ब्लॅक कॉफी मध्ये स्पिरुलिनाचा ज्यूस बनवतात. एकदम मस्त वाटतो तो ज्यूस, एकदम एनर्जेटिक. ब्लॅक कॉफी विथ स्पिरुलिना साळुंके जबरदस्त परिवाराला लागते. वरदान येते. खरंच वरदान आहे ते. चला, अजून कोणाला प्रश्न असेल तर विचारता येईल. आजच्या 2 गोष्टीबद्दल प्रश्न विचारा. स्पिरुलिना बद्दलचा काही मनात प्रश्न असेल तर मनात ठेवू नका. आणि दुसरा प्रश्न, जर ऑफर बद्दल काय मनात प्रश्न असेल तर विचारा नक्कीच. शेवटचे 2 मिनिटं थांबूयात आपण. जल्दी जल्दी प्रश्न असेल तर हँड रेज, अन्यथा मीटिंग क्लोज. गंमत बघा, असा हात केला की ऑटोमॅटिक येतोय राव. असं केलं की ऑटोमॅटिक येतो का, बघायचं तुम्हाला. बघा थंब येणार. गेला थंब. बघा आला. आला थंब. अच्छा, कोण आहेत? माऊली, गजानन, बुद्धवंत. बोला बोला सर. माऊली सर बोला. बोला, 1 मिनिट बोला बोला. आवाज येतोय तुम्हाला? हा सर, आवाज येतोय. बोला हा, बोला. आजची मीटिंग खूप छान झाली सर. तुम्ही कुठून ऐकलीत मीटिंग आजची? पुण्यामधून. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. फर्स्ट टाइम मीटिंग हा, ऐकली आजची? हा फर्स्ट टाइम ऐकली. येस. आणि आज ज्यांनी तुम्हाला मीटिंग मध्ये बोलवलं असेल त्यांच्याबरोबर बसून तुम्ही स्वतः DXN ह्या मिशन मध्ये या. आम्ही तुमच्या सोबत आहोत. हे प्रोडक्ट आयुष्यभरासाठी फुकट मिळवायचं आहे आणि आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे, ज्याच्या माध्यमातून याच इंडस्ट्रीमध्ये लोकांनी स्वतःचं करिअर सेट केलंय. नोकऱ्या सुद्धा करायची गरज लागणार नाही जर मनापासून हा, लोकांची मदत केली तर. आणि 4 हा सर. तारखेच्या वर्कशॉपला मी तुम्हाला आमंत्रित करत आहे. तुम्ही पुण्यात राहता तर नक्कीच या. 4 तारखेला खूप महत्वाचा हाफ डे ट्रेनिंग वर्कशॉप होणार आहे. कुठं ओके. होणार आहे सर? हा पुणे ब्रांच ऑफिस वाकडेवाडीमध्ये. तुम्हाला आजची ओ, मीटिंग ज्यांनी पाठवली त्यांना विचारा, ते पण सांगतील. किंवा पुणे ब्रांच ऑफिसला आपलं वाकडेवाडीला ऑफिस आहे. त्या ठीक आहे, ठिकाणी ठीक आहे. कंपनीचं एक वर्कशॉप होणार आहे, ट्रेनिंग वर्कशॉप. ओके, वेळेत ओके. भेटूयात. बरोबर 12:45 वाजता या. चालेल, चालेल. ओके, ओके. धन्यवाद सर. येस येस येस. विलासकड सर, धन्यवाद. जेजुरीमधून आपले कड सर जोडले गेलेले आहेत. कड सर बोला, शेवटचं 2 मिनिटं आणि मीटिंग क्लोज करूयात. अजून कोणाचा मला प्रश्न दिसत नाहीये, सर, हँडरेस गुड दिसत मॉर्निंग. नाहीये. येस सर बोला. हॅलो सर, गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग सर. मीटिंग म्हणजे कंटाळाच आला नाही ऐकायला. अजून 10 मिनिटं बोलवसं चाललं असतं. हो हो, कंटाळाच आला आमच्या नाही. मॅडम म्हणतात थांबवा थांबवा, ऑफरवर या. सगळी माहिती व्यवस्थित मिळाली सर. थँक्यू व्हेरी मच. येस, मंगळवार आणि शुक्रवार नवीन लोकांना घेऊन आपल्याला टीम वाढवण्यासाठी हा मीटिंगचा फायदा सगळ्यांनी करून घ्यायचा आहे. त्यामुळे दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी आपण मराठीमध्ये मीटिंग चालू करत आहोत. मराठी लोक, मराठी माणूस, महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती पुढे यावा या उद्देशाने आपण मराठी भाषेतल्या मीटिंग यावर्षी चालू केलेल्या आहेत. त्यामुळे मंगळवार शुक्रवार आतापासून सांगायला सुरुवात करा. आज जर शुक्रवार असेल तर पुढच्या मंगळवारी संध्याकाळी बरोबर 9:30 वाजता लोकांना जॉईन व्हायला सांगा. 9ला स्टार्ट होतो सेशन.
भेटूयात बरोबर वेळेमध्ये. आणि 90 डेज जी सिस्टम चालू होतीये, 90 दिवसाचा एज्युकेशन प्लॅटफॉर्म, ज्याच्यात ट्रेनिंग असेल, गोल सेटिंग्स असतील आणि प्रॉपर टार्गेट्स असतील, आणि ते पूर्ण करताना 90 दिवसामध्ये ऍटलिस्ट आपण जे जे ठरवले ते पूर्ण करत करत एक हँड होल्डिंग सपोर्ट बरोबर जायचं आहे. आपण सगळेजण मिळून ते अचीव्ह करायचं आहे. त्यामुळं 90 दिवसाच्या बॅचमध्ये जरूर प्रवेश करायचा आहे. 5 तारखेच्या प्रोग्रामला तुमची एंट्री या क्लासरूम मध्ये झालेली असली पाहिजे, आणि त्यावेळी तुम्हाला दिसेल दुबई, मलेशिया, सिंगापूर सगळ्या कंट्रीची लोक तिथं बसलेली आहेत. कसं वाटेल? त्यावेळी तुम्हाला फिलिंग येईल की वन वर्ल्ड, वन विश्व, एक व्यापार, एक फॅमिली आहे. भेटूयात बरोबर. थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढला त्याच्याबद्दल. आणि आता ऑफर बद्दल व्यवस्थित सगळ्यांनी समजून घेऊन, काही फार सोपी ऑफर आहे, काही बघायची गरज नाहीये, पीव्ही वरती फोकस करायचा फक्त. आता सेल्स आणि रिक्रुटमेंट, फर्स्ट महत्वाचं रिक्रुटमेंट आहे, एव्हरी मंथ 3. थँक्यू सो मच. भेटूयात. थँक्यू सो मच.